माझा आवाज नक्की ऐकू येईल. सगळ्यात पहिले तर आजचा विषय मांडण्यापूर्वी मला तुम्हाला दोन महत्वाच्या विनंती करायचे दोन. एक तर ज्या विषयावर मी आज बोलणार आहे तो विषय पूर्णतः आध्यात्मिक स्वरूपाचा नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या गोष्टी मी आपल्या पुढे आज मांडणार आहे त्या विषयात आपल्यापैकी अनेकांना माझ्यापेक्षा अधिक चांगली आणि उत्तम माहिती असणार आहे. मी यातला अधिकारी नाही. परंतु जे काही ज्याचं मला जसं आकलन झालं आहे त्या माझ्या आकलनाच्या क्षमतेनुसार मी माझे विचार आज मांडणार आहे. तरी माता सरस्वती आणि आदि शंकराचार्यांची वंदन करून आणि त्यांची क्षमा मागूनच मी माझे विचार सुरू करत आहे. मागच्या आपण व्याख्यानामध्ये पाहिलं होतं की शंकराचार्यांचं जीवन चरित्र हे अनेक घटनांनी आणि अनेक कार्यांनी प्रभावित झालं होतं. त्यांच्या जीवनाचा उद्देश मुळातच वेगळा होता. त्यांचा जीवनाचा उद्देश हा केवळ आध्यात्मिक विचारांचा किंवा तत्वज्ञानाचा प्रसार करणं हा नव्हता, त्याही पेक्षा अधिक व्यापक आणि मोठा होता. त्यांनी ज्या प्रकारचं कार्य अत्यंत अल्पावधीत केलं आहे ते अनेक असामान्य लोकांना सुद्धा अनेक वर्ष प्रयत्न करून कदाचित शक्य होणार नाही, एवढं असाधारण दर्जाचं आहे. कारण ज्या काळामध्ये शंकराचार्यांनी आपल्या जीवन कार्याला आणि ध्येयाला प्रारंभ केला त्या काळामध्ये सनातन हिंदू धर्माची विलक्षण अवनती झालेली होती आणि वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं या धर्माच्या अस्तित्वापुढेच उभी राहिलेली होती. त्यामुळे वयाच्या 12व्या वर्षी तेव्हा त्यांच्या गुरुनी जेव्हा त्यांना आज्ञा केली की आता तुम्ही धर्मकार्य, धर्मप्रसार आणि धर्मरक्षण याकरता आपलं जीवनाचा वापर करावा, त्या क्षणापासून आचार्यांनी सातत्याने लिखाण, प्रवचन, भारत भ्रमण आणि प्रसार या माध्यमातून सनातन धर्माचा प्रसार केला. अनेक गोष्टीचं, अनेक प्रकारचं लिखाण केलं. तेच आपण पाहणार आहोत. त्यांना त्यांच्या गुरूंची वंदना करून त्यांनी आपल्या कार्याला प्रारंभ केला आणि तेव्हा ते म्हणतात, क्षमा मंडले भूपाल वृंदै सदा सेवितम यस्य पादार विंदम मनश्चेन लग्नम पुरोध्री पद्मे ततः किम ततः किम ततः किम. या भूमंडलावर राजा महाराजांचे नित्य पूजित असणारे जे आहेत असे गुरु, त्यांच्या चरणापती जर मी आसक्त झालो नाही तर माझ्या जीवनाला काही अर्थ राहणार नाही. तेच माझं खरं सद्भाग्य आहे. ते खरंच आहे. त्यांच्या गुरुनी त्यांना आशीर्वाद दिला होता की तुझ्या गौडपादाचार्यांनी की तुझ्या कार्याच्या माध्यमातून या धर्माचं पुनरुत्थानच होईल, त्यासोबत या देशाचंही उत्थान होईल. एकसंघ अखंड भारत आणि भारतवर्षाची कल्पना वास्तवात येईल. आणि खरोखर त्यांच्या गुरूंचा आशीर्वाद इतका योग्य, इतका प्रभावी आणि इतका उत्तम होता की शंकराचार्यांच्या अफाट कार्यातून त्यांना हे सहज साध्य झालं. शंकराचार्यांचं तत्वज्ञान सर्व आपण सर एक रिक्वेस्ट होती, प्रेझेंटेशन स्टार्ट होत नाहीये. दिसत नाहीये. प्रेझेंटेशनला क्लिक करा सर. ओके, नाही, एक मिनिट प्लीज. हा सर. आता दिसतंय का? हॅलो. हो सर, दिसायला लागलं. हो सर, दिसतंय आता. ठीक आहे. हो, दिसतंय सर आता. शंकराचार्यांचं तत्वज्ञानाचा आपण थोडक्यात पहिले आढावा घेणार आहोत. कारण याचं कारण असं आहे की शंकराचार्यांनी अनेक प्रकारच्या तात्विक विचारांवर आपलं मत व्यक्त केलं आहे, टीका केलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारे त्यावर भाष्य आणि अभिप्राय व्यक्त केले आहेत. त्या सर्वांचा आढावा इथे एवढ्या अल्पावधीत घेणं मला शक्य होणार नाही. परंतु ज्या विचारांचा प्रामुख्याने त्यांनी प्रसार आणि प्रचार केला, ज्या विचारांना त्यांनी प्रधान मानलं, त्याच्यामध्ये जर काही महत्वाचं जर काही असेल तर ते अद्वैतवाद आहे. आपल्या या अद्वैतवादाची कल्पना स्पष्ट करताना त्यांनी अनेक महत्वाच्या परिभाषांचा, शब्दांचा वापर केला. त्याच्यामध्ये काही शब्द आपल्यापैकी अनेकांच्या परिचयाचे आहेत, माया आणि अविद्या. आपण सर्वच लोक एका भ्रमामध्ये, एका कल्पना विश्वात जगत असतो. आपल्या संपूर्ण जीवनाला या कल्पना विश्वाने एवढं व्यापलेलं आहे की आपल्याला त्याच्या पलीकडचं वास्तव सहसा दिसत नाही. आणि त्यामुळे आपल्याला स्वतःबद्दल देखील आणि विश्वाबद्दल देखील, आपल्या परिसराबद्दल अनेक प्रकारचे भ्रम असतात. त्या भ्रमांपासून स्वतःची मुक्ती करून घेणं, स्वतःला ओळखणं, स्वतःच्या जीवनाचा अर्थ समजून घेणं, हे खऱ्या अर्थाने माणसाचं जीवन ध्येय असायला पाहिजे. परंतु ज्या प्रकारचा मोह आपल्याला असतो, ज्या प्रकारच्या गोष्टींची लालसा असते,
त्यामुळे मनुष्य आपल्या जीवनाचा खरा अर्थ ओळखू शकत नाही. ही जी लालसा आहे, ही जी कामना आहे वेगवेगळ्या गोष्टी प्राप्त करण्याची, त्याला शंकराचार्यांनी अविद्या असं म्हटलेलं आहे. या अविद्येची संकल्पना कशी आहे, की एखाद्या स्वप्नासारखी आहे. याच्याबद्दल जे कृष्णमूर्ती या प्रख्यात तत्वज्ञानी एक उदाहरण दिलेलं आहे. एक स्त्री एकदा जे कृष्णमूर्ती यांच्याकडे गेली आणि म्हणाली, की माझ्या पतीचं नुकतंच निधन झालंय, मला ते पुन्हा वापस तुमच्या सामर्थ्याने येऊ शकतील असं वाटतं. कृष्णमूर्ती तिला म्हणाले, बाई, मला हे मान्य आहे की हे करता येईल, पण मला एक सांग, तुला तुझा कोणता पती वापस हवाय? जेव्हा त्याच्याशी तू लग्न केलं त्या वयातला, त्याच्याशी संसार केला तेव्हाचा, त्याच्यापासून तुला अपत्य झाली त्या वयातला? कारण प्रत्येक क्षणाला त्याचं रूप बदलत गेलं आहे. तू एका भ्रमामध्ये आहे, की माझा पती मला सोडून गेला आहे. प्रत्यक्षात असं काही नव्हतंच. आपलं हे सर्व जीवन जे आहे, ते अनेक प्रकारच्या अशा मोहमायेच्या बंधनांनी बंध बंधनांनी ग्रासलेलं आहे आणि त्यामुळे आपण स्वतःला ओळखू शकत नाही. आपल्यामध्ये असणारं जे अज्ञान आहे, त्या अज्ञानापोटी आपल्याला अनेक गोष्टींची लालसा, हव्यास सुटतो. हेही माझं आहे, तेही माझं आहे, अशा प्रकारच्या भावनांनी आपण ग्रसित होतो आणि त्यामुळे जे सत्य आहे, की जे कायम आहे, जे चिरंतर आहे, जे शाश्वत आहे, त्याचा मात्र आपल्याला कधीच इच्छा होत नाही आणि अखेर आयुष्याच्या शेवटी कधीतरी आपल्याला असं वाटायला लागतं, अरे, हे सगळं आयुष्य मी ज्या गोष्टींच्या पाठीमागे लागून खर्च केलं, ज्या गोष्टी मिळविण्याच्या आणि प्राप्त करण्याचा प्रयास केला, त्या माझ्या हातून तर सुटूनच चालल्या आहेत. त्या माझ्या सोबत काही आलं नव्हतं आणि सोबत काही जाणार नाही. खरं जे सत्य आहे, ते म्हणजे आपला जीवनाचा खरा अर्थ आपल्या जीवनाला ओळखून घेणं. त्याला त्यांनी ब्रह्मसत्य असं म्हटलेलं आहे. हा जो मायावाद आहे, या या मायावादामुळे सर्वच व्यक्ती अनेक कारणांनी, अनेक उद्दिष्टांनी प्रभावित होतात आणि शंकराचार्यांच्या मते हा मायावादच बहुतेक सर्व व्यक्तींना बंदिस्त करतो, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे मोहात पाडतो. भारतासारख्या विशाल देशामध्ये या मायावादाचा सर्वत्र प्रभाव त्यांच्या लक्षात आला आणि त्यातूनच त्यांना एका नवीन कल्पनेची, एका नवीन विचाराची कल्पना सुचली. स्वतःविषयीचा असणारा जो गर्व आहे, अभिमान आहे, स्वतःविषयी असणाऱ्या ज्या चुकीच्या कल्पना आहेत, त्या प्रत्येक माणसाला वेगवेगळ्या प्रकारे बंदिस्त करतात. आपण कधीच आपल्या सावलीला स्वतः, आपली सावली म्हणजे आपण स्वतः असं आपल्याला वाटत नाही. आपण स्वप्नात जे काही पाहतो, त्याला आपण खरं मानत नाही. स्वप्न संपल्याबरोबर ते स्वप्न होतं असं आपल्या पटकन लक्षात येतं. हा एक प्रकारचा आपल्या वास्तवात येण्याचा प्रकार आहे. परंतु हे सर्व जीवन सुद्धा याच प्रकारचं आहे. परंतु असं असून सुद्धा ज्या गोष्टी असत्य आहेत, ज्या गोष्टी कायम नाही, ज्या गोष्टी चिरंतन नाही, त्यांचीच आपल्याला कामना जास्त असते. मग आपल्या जीवनाचा हेतू काय असायला पाहिजे? आचार्यांनी सांगितलं आहे, की म्हणून आपल्या जीवनाचा खरा हेतू स्वतःला ओळखणं, आपल्याला खरं आत्मज्ञान प्राप्त करणं आणि या मायापासून, या या मोहापासून स्वतःला जितकं सहजपणे मुक्त करता येईल, जो व्यक्ती या मोहमायेपासून स्वतःला सहज मुक्त करू शकतो, तोच या जीवन मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ शकतो. याच्याबद्दल त्यांनी एक दृष्टांत दिलेला आहे. एक यती एकदा आचार्यांकडे गेलेत आणि म्हणालेत, की मला तुमची जी कल्पना आहे, ब्रह्मसत्य आहे, ती समजून हवी आहे. तर त्याला म्हणाले, ठीक आहे, उद्या सकाळी आपण बोलूया. त्या रात्री तो यती झोपी गेला आणि त्याला झोपेमध्येच त्या झोपीत त्याला एक स्वप्न पडलं. त्याच्या लक्षात असं आलं, की तो एका राज्याचा राजा झालेला आहे. एका सुंदर स्त्रीचे त्याचं लग्न झालेलं आहे आणि तो खूप असा सामर्थ्यशाली सम्राट झालेला आहे. अचानक एका युद्धात त्याचा पराभव झाला आणि त्याचं सर्वस्व हरवलं. त्यानंतर तो त्या स्वप्नातच रडायला लागला. जागा झाला तेव्हा त्याला क्षणभर वाईटच वाटलं, की अरे, इतकं सुंदर स्वप्न मला पडलं आणि ते साम्राज्य गेलो कुठे? आचार्यांनी त्याला विचारलं, बाबा रे, काय सत्य होतं? सत्य हे होतं, की तुला जे काही दिसलं ते खरं नव्हतं. परंतु त्या मोहात तू पडलास ना, जोपर्यंत झोपेत होता, तोपर्यंत तुला तेच सत्य वाटत होतं ना. आपलं हे सर्व आयुष्य अशाच प्रकारच्या एका मोठ्या मोहमायेच्या जाळ्यात सापडलेलं आहे. त्याच्यापासून मुक्त हो. म्हणजे तुला अद्वैताचा आणि ब्रह्माचा खरा अर्थ समजेल. ब्रह्म सत्य आहे याचा अर्थ आपल्यापैकी अनेकांना आपल्याला असं वाटतं, की सांसारिक माणसाला याची काही आवश्यकता नाहीये. या गोष्टी आपल्या जीवनाला काही कोणत्याही प्रकारे उपयुक्त नाही आहेत. हा सर्व विचार जो आहे हा वैराग्यवादाचा आहे. परंतु हे खरं नाहीये. खरं पाहिलं असता ही गोष्ट ज्याला जाणवते, तो मनुष्य या संसारात राहून सुद्धा स्वतःला जीवनमुक्त करू शकतो. अनेक गोष्टींचा उपभोग घेऊन सुद्धा त्यांना त्यांच्यापासून स्वतःला सहजपणे मुक्त करू शकतो. माणसाने संपत्ती, साधनं, सत्ता जरूर मिळवली पाहिजे. पण त्याच्या मोहात न राहता
विदेह होऊन जर त्याचा आनंद घेता आला तर त्या मोहामध्ये राहून त्याचा नाश झाल्याचं दुःख होत नाही. जो मनुष्य या मोहात सापडतो त्याला मात्र ह्या प्रत्येक गोष्टी माझ्याच पाशी असल्या पाहिजेत, त्या कायम माझ्या असल्या पाहिजेत असं वाटायला लागतं आणि मग तो खऱ्या स्वतःला ओळखू शकत नाही. एवढाच त्याचा अर्थ सर्व संसारिक माणसांकरता आचार्यांनी सांगितला आहे. आणि म्हणून आचार्य म्हणतात, अद्वैताचं जर तत्वज्ञान आपल्याला समजून घ्यायचं असेल तर या मायेच्या आधाराने जगणाऱ्याला द्वैती दृष्टी येते. मी वेगळा आहे आणि हा संसार वेगळा असं तो म्हणतो. हीच अविवेकाची दृष्टी आहे. त्यांना आपण कितीही सांगितलं की नाही, हे विश्व आज जसं दिसत आहे तसं उद्या दिसणार नाही. ज्यांना तुम्ही आज सुख दुःखाचा आणि आनंदाचा क्षण मानता तो कायम राहणार नाही. हा सर्व संसार क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे, नश्वर आहे. तर त्यांना त्यावेळेला ते लक्षात येत नाही. जोपर्यंत या संसारापासून आनंद मिळतो, या प्रत्येक गोष्टीचा आपण उपभोग घेतो, तोपर्यंत आपल्याला हा संसार असार आहे असं वाटत नाही. परंतु ज्या क्षणाला हा भ्रमाचा भोपळा फुटतो, ज्या क्षणाला दुःखांच्या गर्तेत मनुष्य सापडतो, त्या क्षणाला मात्र त्याला वाटतं हे सगळं खोटं आहे. माणसाच्या मनाची अवस्था सुखदुःखाच्या अवस्थेनुसार बदलत जाते. त्या सुखदुःखांकडे जो समदृष्टीने पाहू शकतो, विवेकाने पाहू शकतो, आलेला प्रत्येक क्षण आनंदाचा असला तर त्याचा आनंद आणि दुःखाच्या क्षणात देखील स्वतःला स्थिर ठेवू शकतो, तो खऱ्या अर्थाने अद्वैताचं तत्वज्ञान समजू शकतो. या अद्वैताचं जे तत्वज्ञान आहे त्याचा आधार घेऊन आचार्यांनी मोक्षाची कल्पना स्पष्ट केलेली आहे. ते म्हणतात की अद्वैताचं सत्य काय आहे, तर ईश्वराला जर जाणून घ्यायचं असेल तर स्वतःला जाणून घ्या. केवळ वेगवेगळ्या प्रकारच्या प्रार्थना उपासनांचा वापर करून आपल्याला ज्ञानप्राप्ती होत नाही. केवळ ध्यानधारणा करून आपल्याला ज्ञानप्राप्ती होत नाही. तर जेव्हा आपण स्वतःला ओळखतो, आपल्या सुखदुःखांचा आपल्याला नेमका विचार करता येतो, या उपभोगाच्या सर्व गोष्टींचा आनंद घेऊन सुद्धा त्यांच्यापासून सहजपणे जेव्हा जो मनुष्य विमुक्त होऊ शकतो, ज्या गोष्टी आज मिळाल्या आहेत त्या या पृथ्वीवर आल्यामुळे मला मिळालेल्या आहेत आणि त्या माझ्या नाहीत, त्या माझ्यानंतर दुसऱ्या कोणाला तरी मिळणार आहे, अशा प्रकारे सर्व इतर गोष्टींपासून स्वतःला जो मुक्त करू शकतो, तो खऱ्या अर्थाने अद्वैताला जाणू शकतो. आणि म्हणून मनुष्याचा धर्म कोणताही असो, उपासना पद्धती कोणती असो, तो या अद्वैतवादाचा स्वीकार करू शकतो असं आचार्यांचं मानणं आहे, असं त्यांचं प्रतिपादन आहे. त्यांनी मग सत्याचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारमार्थिक सत्य, जे माणसाला केवळ वैराग्य अवस्थेतच कळू शकतं. प्रत्येकांना ही वैराग्य अवस्था एका विशिष्ट ठिकाणी म्हणजे स्मशानात येते. आपल्यापासून सर्व काही नष्ट झालं की माणसाला अचानक हा संसार असार वाटायला लागतो. या संसारात काही अर्थ नाही, काही तथ्य नाही, कोणी माझं नाही असं वगैरे वाटायला लागतं. परंतु असं नाही. ज्या माणसाला या संसाराचा आनंद घेतानाही याची जाणीव होते की जे काही माझ्यासोबत आज आहे ते उद्या राहणार नाही, ते नश्वर आहे, ते शून्य होणार आहे, त्याला खऱ्या अर्थाने पारमार्थिक सत्याची जाणीव झाली असं म्हणता येईल. व्यवहारिक सत्य जे आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये अनुभवतो, ज्या गोष्टी आपण इतरांशी वागताना बोलताना ज्याची अनुभूती आपल्याला होते, माणसाशी माणसासारखं वागताना किंवा अमानुषपणे वागताना सुद्धा ज्या गोष्टी आपल्याला जाणवतात की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, ते व्यवहारिक सत्य आहे. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे प्रतिभाषिक सत्य, म्हणजे अशी जी गोष्ट आपण कल्पना करतो पण जी वास्तवात नाही आहे. बरेच वेळा आपण अनेक गोष्टींची कल्पना करतो आणि त्या कल्पना आपल्याला एवढ्या रम्य वाटायला लागतात, एवढ्या आवडतात की आपण त्या कल्पना विश्वातच जगायला लागतो. ते केवळ प्रतिभाषिक सत्य आहे, हे आपल्याला जाणवतं. आपण एखाद्या गोष्टीबद्दल कल्पना करतो की आज माझ्यापाशी एवढे पैसे येतील, त्याच्यातून मी एक मोठं घर बांधीन, मग त्याच्यानंतर माझा अजून संसार वाढेल, मग माझं साम्राज्य वाढेल. आणि या कल्पनेचं विश्व आपण हवं तेवढं विस्तार करू शकतो. परंतु ज्या क्षणाला जाणवतं की नाही, अजून ही गोष्ट यायची आहे, ही गोष्ट व्हायची आहे, ही फक्त माझ्या मनात आहे, त्या क्षणाला आपण त्या गोष्टी विसरून जातो. हे प्रतिभाषिक सत्य आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाष्यमान, जी गोष्ट आपण कधीच अनुभूती ज्याची आपल्याला होऊ शकत नाही, जी आपल्या कल्पनांच्या सुद्धा विरोधात आहे, परंतु जी आपल्याला सत्य वाटते. काही गोष्टींचा मोह सुटतो, त्या गोष्टी आपल्याला मिळणार नाही, अप्राप्य आहे माहिती असतं, पण त्या मोहापासून आपण स्वतःला वंचित करू शकत नाही. काही गोष्टी कधीच साध्य होणार नाही आपल्याला, ज्याची आपल्याला जाणीव असते, पण तरी सुद्धा आपण त्यांच्या मागे लागतो, एखाद्या मृगजळाच्या मागे लागतो. ते भाष्यमान सत्य आहे. आचार्यांनी याचे अनेक दृष्टांत दिले आहेत आणि त्याच्या आधारावर त्यांनी सांगितलं की प्रत्येक माणसाला त्याच्या आत्म्याच्या मुक्ती करता, त्याच्या स्वतःच्या मुक्ती करता मुख्यत्वे करून ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. आणि हे जग सत्य नाही, ब्रह्मसत्य आहे याची ज्याला जाणीव होते, या सर्व गोष्टी ज्या माझ्या अवतीभोवती आहेत त्या नश्वर आहेत, त्या जाणार आहेत, त्यांचा मी उपभोग घेऊ शकतो, घेतला पाहिजे, परंतु त्या माझ्यासोबत जाणार नाहीत. इथे आज पृथ्वीवर एखाद्या प्रवाशासारखा मी आलेलो आहे आणि उद्या हा प्रवास संपल्यावर परत मी माझ्या मोक्षपदाकडे जाणार आहे, याची ज्याला जाणीव झाली, तो खऱ्या अर्थाने आत्म्याला समजू शकतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की माणसाने स्वतःला जर ओळखलं
आपल्या चांगल्या वाईट गुणांना ओळखलं, आपल्या शरीराचा जगाच्या स्वतःच्या समाजाच्या उद्धाराकरता वापर केला, आपल्या मनाला शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला, तरच त्याला खऱ्या अर्थाने आत्मज्ञान होईल. आणि म्हणून ते म्हणतात, आपले शरीर हेच काशी क्षेत्र आहे. त्रैलोक्याला व्यापणारी ज्ञानरूपी गंगा हीच गंगा आहे. अनन्य भक्ती दृढ श्रद्धा हीच गया आहे. श्री गुरूंच्या चरण कमलाचे ध्यान म्हणजे तीर्थराज प्रयाग आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती या 3 अवस्थांच्या पलीकडचा आणि सगळ्या जगाच्या अंतःकरणाचा साक्षी असलेला अंतरात्मा हाच काशी क्षेत्रात वास करणारा भगवान विश्वेश्वर आहे. सर्वच काही माझ्या देहामध्ये असताना दुसऱ्या कोणत्याही पावन तीर्थाची गरज नाही, असा विचार जो मांडतो आणि जो समजून घेतो आणि आचरणात आणतो, इतरांना त्रास देणं, इतरांचा छळ करणं, इतरांच्या संपत्ती साधनांचा मोह ठेवून तो प्राप्त करण्याकरता काहीतरी वाईट प्रयत्न करणं, यांच्यापासून स्वतःला जो मुक्त करू शकतो, तो खऱ्या अर्थाने स्वतःला ओळखू लागतो. आणि म्हणून या अनुभूतीच्या वेगवेगळ्या अवस्था त्यांनी सांगितल्या आहेत. एक तर जागृत अवस्था, जेव्हा आपण प्रत्यक्ष व्यवहारात इतरांशी वागतो, बोलतो, अनुभव घेतो, इतरांचा आपल्याला वेगवेगळा अनुभव येतो, ती आपली जागृत अवस्था असते. दुसरी स्वप्नावस्था, आपण ज्या गोष्टी केवळ निद्रेत पाहतो आणि निद्रा संपल्याबरोबर त्यांना विसरून जातो. कधी कधी स्वप्नामध्ये आपल्याला स्वतः सम्राट झाल्यासारखं वाटतं, कधी कधी भिकारी झाल्यासारखं वाटतं, पण आपल्याला या दोन्ही गोष्टी खोट्या याची नेहमी जाणीव असते. कधी कधी सुषुप्ती अवस्थेमध्ये आपल्याला एखाद्या विशिष्ट गोष्टीचा ध्यास लागतो आणि त्या गोष्टीची अनुभूती आपण त्या अवस्थेतच घेतो, पण त्या अवस्थेतून बाहेर आल्याबरोबर त्याची अनुभूती समाप्त होते. ही अनुभूती केवळ मानसिक स्वरूपाची असते आणि पूर्ण सत्याची तुरीय अवस्था, की ज्यावेळेला माणसाला अशा प्रकारच्या कोणत्याही मोहांची गरज राहत नाही, अशा प्रकारच्या कोणत्याही मोहांनी तो प्रभावित होत नाही, उलट तो वास्तवाला सामोरं जाऊ शकतो, सुख दुःखाला समत्व दृष्टीने पाहू शकतो. एखाद्या स्थितप्रज्ञाची अवस्था तुरीय अवस्था होईल. आचार्यांनी त्यानंतर त्यांचा तत्वज्ञानाचा शेवटला भाग जो सांगितला तो म्हणजे त्यांच्या भाष्याच्या रूपातून निर्गुण ब्रह्माचा. त्यांचं असं म्हणणं आहे की खरं वास्तव फक्त निर्गुण ब्रह्म म्हणजे परमेश्वरच आहे आणि त्याला साध्य करण्याकरता वेगवेगळ्या अवस्थातून जाऊन माणसाने परमेश्वराचं अस्तित्व स्वीकारणं, मान्य करणं आणि त्याचं योग्य प्रकारे ध्यान करणं. याच्याकरता जेव्हा मनुष्य मनाने तयार होतो, आपल्यापैकी अनेक लोक उपासना करतात, पूजा अर्चा करतात, ध्यानधारणा करतात, परंतु ही केवळ तात्कालिक स्वरूपाची आपली अवस्था असते. ज्या क्षणाला त्या पूजेच्या स्थानावरून आपण उठून येतो, त्यानंतर आपल्याला परमेश्वराचं अस्तित्व जाणवतच नाही. काही क्षणांकरता एक नमस्कारापुरता आपल्याला तो परमेश्वर आहे असं वाटतं आणि त्यानंतर पुन्हा आपण आपल्या पूर्वावस्थेत येतो आणि हवं तसं वागायला लागतो. ज्या क्षणाला या प्रकारच्या वर्तनातून आपण मुक्त होतो आणि परमेश्वर सर्वत्र सदैव आहे याची आपल्याला जाणीव होते, तो निर्गुण ब्रह्म आहे. आचार्यांनी याची अनेक उदाहरणं दिलेली आहेत आणि त्यांनी सांगितलं की मोक्ष प्राप्ती जर करायची असेल तर आत्मज्ञानासारखा दुसरा मार्ग नाही. जो स्वतःला ओळखतो, आपल्या चांगल्या वाईट गुणांना ओळखतो, आपल्यातल्या वाईट गोष्टी काढून टाकण्याचा प्रयत्न करतो, जे अद्वैत असणारं सत्य आहे की ईश्वर एकच सत्य आहे आणि तो माझ्यामध्येच आहे, त्या ईश्वराची प्रार्थना, त्या ईश्वराची साधना करण्याकरता मी स्वतःच्या क्षमतेला, स्वतःच्या ज्ञानाला त्या योग्य वापर करीन आणि त्याला प्राप्त करण्याकरता अध्ययन, श्रवण, मनन आणि नित्योपासना यासारख्या साधनांचा वापर करीन, तो खऱ्या अर्थाने मोक्ष पदाला जाऊ शकतो. आणि म्हणून ते म्हणतात, विषय हे परिणामी विषाप्रमाणे घातक आहेत असे समजून त्यांना जो दूर सारतो तो धन्य आहे. अशा परमहंसाचा अत्यंत शुद्ध समदर्शी महात्म्याचा सर्वत्र जय जयकार होतो, तोच मोक्षपदाला प्राप्त होतो. आचार्यांनी मात्र हे जे सर्व तत्वज्ञान सांगितलं हे काही संसारिकांकरता नव्हतं असं नाही, परंतु त्याही पेक्षा ते ज्या काळात जन्माला आले त्या काळातल्या समाजाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी हे तत्वज्ञान सांगितलं. याचं कारण जरा समजून घ्या. आतापर्यंत जे काही मी सांगितलं हे व्यवहारात आणणं कसं शक्य आहे हे त्या समाजाला समजावं, त्या समाजाकडून या तत्वज्ञानाचं आचरण व्हावं आणि त्या समाजाची पुनश्च एकदा सनातन धर्मावर श्रद्धा बसावी, याकरिता आचार्यांनी हे तत्वज्ञान सांगितलं होतं. त्या काळातल्या लोकांचा सामान्यपणे सनातन धर्मावरचा विश्वास कमी झालेला होता. मग या विश्वासाची पुनर्स्थापना करण्याकरता आपल्या धर्मातील या मूलतत्वांचा समाजाला परिचय व्हावा. आत्मा हा सर्वत्र सारखाच आहे, प्रत्येकाच्या जीवामध्ये एकच आत्मा आहे, काही तत्वज्ञान व्यवहारांनी आणावं आणि इतर सर्व समाजातील घटकांशी समत्व भावाने वागावं, याकरिता आचार्यांनी हे तत्वज्ञान सांगितलं. त्याच्याकरता एक दृष्टांत त्यांनी दिलेला आहे त्यांच्या जीवनातला, तो म्हणजे चांडाळाची गोष्ट. एकदा आचार्य शंकर विश्वेश्वराच्या दर्शनाकरता काशीला असताना त्यांच्या रस्त्यामध्ये एक चांडाळ आला. त्याला ते म्हणाले दूर हो, तर तो त्यांना म्हणाला, दूर व्हा कुणाला सांगता तुम्ही, मला की माझ्या देहाला?
जर प्रत्येक माणसाच्या देहामध्ये एकच आत्मा असेल तर तुम्ही कोणाला दूर करणार आहात? आचार्यांना त्या क्षणालाच आत्म्याच्या समत्वाची भावना समाजात कशी रुजवता येईल याची अनुभूती झाली. असं म्हणतात तो चांडाळ आणि त्याची पत्नी म्हणजे प्रत्यक्ष भगवान शिव पार्वती होती. अद्वैतवादाचा सिद्धांत व्यवहारात कसा आणावा याचा साक्षात्कार देण्याकरता प्रत्यक्ष काशी विश्वेश्वरांनीच त्यांना दर्शन दिलं होतं. अशा प्रकारे आपल्या तत्वज्ञानाची जाणीव झाल्यानंतर आचार्यांनी सांगितलं की बहुतेक वेळा माणूस अनेक उपाधींनी अनेक पदव्यांनी स्वतःला भ्रमित करीत असतो. आपल्यापैकी प्रत्येकाचा हा आपल्या दैनंदिन व्यवहारातला अनुभव आहे. एखादं छोटंसं पद मिळालं की आपल्याला असं वाटायला लागतं की महान सत्ताधारी मी झालेलो आहे. माझ्यापाशी सर्व सामर्थ्य आहे. मी कोणाचंही कसंही भलं वाईट करू शकतो. आणि अशा प्रकारच्या या खोट्या उपाधींच्या मागे लागून जेव्हा मनुष्य त्यांच्या मागे धावायला लागतो त्यावेळेला तो स्वतःला ओळखणं विसरतो. आपली ही क्षमता, ही शक्ती तात्कालिक आहे याची त्याला जाणीव होत नाही आणि मग तो आपल्या आपल्या सामर्थ्याचा दुरुपयोग करतो आणि पुन्हा एकदा बंधनात सापडतो. ज्या क्षणाला मनुष्य आपल्या सामर्थ्याचा, शक्तीचा समाजाच्या हिताकरता वापर करतो त्याबरोबर त्याचा आणि समाजाची उन्नती होत असते. आणि म्हणून सर्वसामान्य माणसांनी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपलं जीवन क्षणभंगूर आहे. जन्ममृत्यूचे हे चक्र चालतच राहणार आहे. परंतु या चक्रामध्ये जर आपल्याला अडकायचं नसेल तर आपण एकच मार्ग स्वीकारू शकतो, तो म्हणजे स्वतःला ओळखून परमेश्वराची साधना करू शकतो. आचार्यांच्या काळामध्ये एक तत्वज्ञान फार लोकप्रिय झालं होतं. ते म्हणजे भगवान तथागत गौतम बुद्धाचं शून्यवाद. हा शून्यवाद वेदांताच्या विरोधात होता असं मानलं जात होतं. आचार्यांनी त्या शून्यवादाचा खूप काळजीपूर्वक अभ्यास केला. जग नश्वर आहे, दुःखांनी भरलेलं आहे आणि या दुःखातून मुक्त व्हायचं असेल, नश्वरतेच्या या संसारातून मुक्त व्हायचं असेल तर या सर्व गोष्टींचा त्याग केला पाहिजे. जगातल्या कुठल्याही गोष्टीचा मोह आणि आसक्ती ठेवली नाही पाहिजे. अशा प्रकारचा हा विचार आहे. परंतु एक लक्षात घ्या, जर प्रत्येक माणसाने हाच विचार केला तर समाजाची उन्नती कशी होईल? समाजातील प्रत्येकाने जर संन्यास स्वीकारायचं ठरवलं तर हे समाजाचं जीवनचक्र चालू राहील का? समाजाला गती आणि प्रगती मिळेल का? याकरिता आचार्यांनी या शून्यवादाचा पराभव करायचं ठरवलं. त्यांनी त्याकरता वेगवेगळ्या प्रकारे वेदांतातील आणि वैदिक विचारातील श्रेष्ठत्व सांगण्यासाठी अनेक रचना केल्यात, अनेक काव्य रचना केल्या, स्तोत्र रचना केल्यात आणि या शून्यवादाचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. आचार्यांनी शून्यवादाचा जरी पराभव केला तरी त्यासोबतच या नश्वरतेचं मात्र समर्थन केलं होतं, म्हणून त्यांना प्रच्छन्न बुद्ध असंही म्हणण्यात आलं. परंतु हे खरं नाहीये. आचार्यांनी बुद्ध धर्माचा पुरस्कार केला नव्हता. त्यांनी उलट आपल्या विधानांचं समर्थन करण्याकरता आणि शून्यवादाचा पराभव करण्याकरता उपनिषदातील वेगवेगळे दाखले दिलेत. वेगवेगळ्या प्रकारे वैदिक धर्माचं आणि वैदिक तत्वज्ञानाचं समर्थन केलं. त्यातून त्यांनी एक नवीन विचार मांडला, तो म्हणजे आस्तिक विचार. शुद्ध वेदांत जो आहे तो ईश्वराच्या अस्तित्वावर, ईश्वराच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारा आहे. ईश्वर नाही, आत्मा नाही या विचारांना धिक्कारणारा आहे. बुद्धांच्या आणि जैनांच्या धर्मतत्वानुसार ज्या प्रकारचं तत्वज्ञान त्या काळात समाजात प्रचलित झालं, ज्यामुळे समाजात एक दुरावस्था निर्माण झाली, समाज विस्कळीत झाला, समाजाचं चक्र चालेन असं झालं. प्रत्येक माणसाने विहारात जाऊन विहार करायचं जर ठरवलं तर कृतिशील कार्य आणि उत्पादक कार्य कोण करील हा समाजापुढे प्रश्न निर्माण झाला. समाजातील विवाह संस्थेपासून तर कुटुंब व्यवस्थेपर्यंत प्रत्येक घटकावर मोठा आघात झाला होता. अशा वेळेला या समाजाला पुन्हा एकदा संसारातूनच मुक्ती प्राप्त करण्याचा मार्ग सांगण्याकरता आचार्यांनी प्रयत्न केला. वैदिक धर्माचा प्रसार झाला पाहिजे याच्याकरता त्यांनी अनेक स्तोत्र आणि स्तुतिगानांची निर्मिती केली. वेगवेगळ्या देवतांचा अध्ययनाचा आणि उपासनेचा मार्ग जगाला सांगितला. त्याचा हेतू एकच होता, ईश्वर जर आपण मूर्त स्वरूपात पाहणार असू तर त्या ईश्वराचं स्वरूप कसं असेल, त्या ईश्वराची प्रार्थना कशी करायची आणि त्या ईश्वराच्या माध्यमातून मुक्ती कशी प्राप्त करायची याच्याकरता आचार्यांनी सतत प्रसार आणि आपल्या मताचा प्रचार केला. लोकांच्या मनात असणारा निरीश्वरवादाचा विचार त्यांनी टाकून द्यावा. त्यांना पुन्हा एकदा सनातन धर्मामध्ये आस्था निर्माण व्हावी याच्याकरता त्यांनी त्या काळात जवळपास दूर गेलेलं, उपेक्षित राहिलेलं उपनिषदांचं तत्वज्ञान वेगवेगळ्या प्रकारे समाजाला समजावं याच्याकरता अनेक उपनिषदांवर त्यांनी टीका आणि भाष्य केलं. छंदोग्य उपनिषद, बृहदकारण्य, तैत्तिरीय, ऐतरेय, केन, कठ उपनिषद, ईशोपनिषद आणि प्रश्नोपनिषद, मांडूकोपनिषद या सर्वांवर त्यांनी उत्तम टीका केली
पण ती अशा प्रकारे केली की ती तत्कालीन समाजाला सहजपणे समजू शकेल, त्या लोकांच्या, त्या समाजाच्या पुढे असणाऱ्या प्रश्नांचं उत्तर याही मार्गाने सोडवता येईल, अशा प्रकारे त्यांनी त्याची रचना केली. त्यासोबतच त्यांनी इतर महत्वाचे ग्रंथ लिहिले. त्यातला एक महत्वाचा म्हणजे आत्मबोध. एक लक्षात घ्या, कोणताही समाज जेव्हा मार्गभ्रमित होतो, जेव्हा त्याला आपलं ध्येय, आपल्या उन्नतीचा मार्ग सापडत नाही, त्यावेळेला तो एका प्रकारे उदासीन अवस्थेत असतो. दिशाहीन झालेला हा समाज प्रगती करू शकत नाही. या समाजात अनाचार आणि अनास्था निर्माण होते. मग या समाजाला त्याच्या अस्तित्वाची, त्याच्या व्यक्तिमत्वाची, त्याच्या कर्तृत्व शक्तीची जाणीव करून द्यायची असेल, तर त्याला आत्मबोधाची नितांत आवश्यकता आहे. तू स्वतःचा उद्धारक आहेस, तुझ्यामध्येच ईश्वर आहे, तू प्रयत्न केला पाहिजे, असा विचार समाजापुढे मांडला पाहिजे. या दृष्टिकोनातून आचार्यांनी आत्मबोध या ग्रंथाची रचना केली. त्यासोबतच इतर अनेक रचना केल्या, त्यांच्याबद्दल मी नंतर सांगणारच आहे. परंतु आचार्यांचं खरं कार्य आध्यात्मिक तत्वज्ञानाचा प्रचार करणं हे नव्हतं, तर त्यांच्या पुढे वेगळीच समस्या होती. एक लक्षात घ्या, की ज्या काळात वैदिक धर्माचा ऱ्हास सुरू झाला होता आणि पुराणिकांचा जो धर्म आहे, त्या धर्माच्या तत्वांचा गैरअर्थ लावण्यात आला होता, अशा वेळी त्या हिंदू धर्माला त्याच्या गौरवाची, वैभवाची जाणीव करून देण्याकरता, एका महान युगाची आणि संस्कृतीची पुनर्स्थापना करण्याकरता आचार्यांना प्रयत्न करायचा होता. केवळ धर्मविचारांचा प्रसार करायचा नव्हता, तर समाजातील ग्लानी काढून टाकायची होती. समाजामध्ये सनातन धर्माबद्दल असणारी अनास्था काढून टाकायची होती. आपल्या धर्मातल्या चांगल्या तत्वांची लोकांना पुन्हा एकदा ओळख झाली पाहिजे, याच्याकरता त्यांना प्रयत्न करायचा होता. या दृष्टीने ते एक खरे द्रष्टे आणि खरे धर्मप्रसारक आणि धर्मस्थापक होते. खरं सांगायचं तर त्यांना कृतिशील धर्मवेत्ता असं म्हटलं जातं. याचं कारण असं की केवळ तत्वज्ञानात्मक ग्रंथांची रचना करून समाजापर्यंत त्यांचा विचार पोहोचला नसता. केवळ तत्वज्ञान सांगून लोकांनी ते आचरणात आणलं असतं, याबद्दल निश्चितच कोणाच्याही मनात संदेह येईल. तर समाजाला समजेल, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक स्त्रीला आचरणात आणता येईल असं साधं सोपं जर तत्वज्ञान आपण मांडू शकलो, समाजामध्ये असणारी दुही जर आपण कमी करू शकलो, समाजाला एकसंघ आणि एका एका संस्कृतीचे पाईक म्हणून उभं करू शकलो, तर खऱ्या अर्थाने वैदिक धर्माची पुनर्स्थापना होईल, हे त्यांनी ओळखलं. आणि म्हणून एका विशिष्ट कालखंडातील सामाजिक आर्थिक समस्या, धार्मिक समस्या, तत्वज्ञानाच्या समस्या सोडविण्याकरता त्यांनी धर्माला एका वेगळ्या प्रकारे संघटित करण्याचा प्रयत्न केला. याच्याकरता त्यांच्यावर टीका पण होते. त्यांना लोक राजकीय तत्वज्ञ आणि धर्मसुधारक असं म्हणतात. हा आरोप उलट त्यांचा सन्मान करणारच आहे. आपल्या देशाला कोण बांधू शकतं? तर आपल्या देशाला, या देशाची संस्कृतीच बांधू शकते. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत, पुरीपासून तर द्वारकेपर्यंत या देशामध्ये एकच विचार आहे की जो या देशातील सर्व लोकांना, सर्व विचारांना बांधू शकतो, एका मताने नेतृत्व देऊ शकतो, आणि तो म्हणजे भारताचा सनातन धर्म. ही कल्पना त्यांना लक्षात आली. त्यामुळे त्यांनी वेदांताची रचना करताना, वेदांताचा अर्थ प्रतिपादन करताना त्याला ज्ञानयोगाचा आधार दिला. आचार्यानंतर त्यांच्या शिष्यांच्या मोठ्या परंपरेने याच विचारांचा पुढे प्रसारही केला. रामानुज, मध्वाचार्य, वल्लभाचार्यांनी याच मतांचा प्रचार केला आणि तो विचार समाजात सर्वत्र रुजवण्याचा प्रयत्न केला. एक महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आचार्यांना सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणायच्या होत्या. कशा करता या सुधारणा घडवून आणायच्या होत्या, त्याची तुम्हाला मी 2 उदाहरणं सांगू इच्छितो. उत्तर भारतामध्ये त्या काळात सनातन धर्माची आणि हिंदू धर्माची अनेक मंदिरं होती, पण त्यापैकी अनेक मंदिरं तुटलेली होती, भंगलेली होती, मूर्त्या नष्ट झाल्या होत्या. बाह्य आक्रमणांमुळे, विशेषतः शक आणि हुणांच्या आक्रमणामुळे या मंदिरांची दुरावस्था झाली होती. पुजारी किंवा धर्माचा प्रचार करणारे लोक पळून गेले होते. मंदिरांची पडझड झालेली होती. राजाश्रय नसल्यामुळे ही मंदिरांचा पुनरुद्धार करण्याकरता, त्यांचा जीर्णोद्धार करण्याकरता कोणी पुढेही येत नव्हतं. शंकराचार्यांच्या लक्षात धर्माच्या या अवनीतीची ही अवस्था सहजपणे लक्षात आली. त्यांना असं वाटायला लागलं की जर समजा या देशातल्या या धर्मकेंद्रांची पुनर्स्थापना मी करू शकलो, तर खऱ्या अर्थाने या धर्माची आणि देशाची, या पंथाची मी सेवा केल्यासारखं होईल. दुसरी महत्वाची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. आपल्या भारत देशामध्ये वैदिक धर्माचा जसा जसा प्रसार झाला, त्यानंतर वेगवेगळ्या मतांचाही प्रसार झाला. त्यात शाक्त, शैव, वैष्णव,
या सर्व मतांच्या प्रचारांच्या गलबल्यात खरा सनातन धर्म हरवला होता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक धर्ममत आपल्या आपल्या उपासना पद्धती श्रेष्ठ आहेत, ते इतरांपेक्षा चांगले आहेत, हेच सांगण्यामध्ये गुंतलेला होता. परिणामतः यांच्यात आपसातच अशा प्रकारचे संघर्ष सुरू झाले की परचक्राला आणि दुसऱ्या तत्वज्ञानाचा विरोध करण्याचा, प्रतिरोध करण्याचा सामर्थ्यच या लोकांमध्ये राहिलं नाही. आपण आपल्या आपसातच भांडत राहिलो, आपसातच संघर्ष करत राहिलो, तर हळूहळू हा सनातन धर्म या देशातूनच नष्ट होईल ही गोष्ट शंकरांच्या लक्षात आली. आणि मग त्यांनी या सर्व पंथांना, सर्व पूजा पूजा आणि उपासना पद्धतींना एकाच सूत्रात बांधण्यासाठी पंचायतन पूजा नावाची नवीन कल्पना पुढे आणली. शंकर, विष्णू, देवी, आदित्य, गणेश या सर्व विचारांच्या अनुयायांना, उपासकांना एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न केला. किती मोठा विचार आहे की आपल्या देशात उपासना पद्धती वेगळ्या असू शकतात, धर्ममत वेगळी असू शकतात, परंतु धर्म मात्र एकच आहे, सनातन आहे. ईश्वराची प्रार्थना करण्याच्या, उपासना करण्याच्या वेगवेगळ्या रचना आणि पद्धती असू शकतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या दैवतांची उपासना करू शकतो, त्याचं ते स्वातंत्र्य आहे. पण याच्याकरता आपसात संघर्षाची गरज नाही. आपण सर्व एकाच सनातन धर्माचे पाईक आहोत आणि हा धर्मच आपल्याला पुढे न्यायचा आहे. हा विचार त्या काळात अत्यंत महत्वाचा आणि आवश्यक होता. तो आचार्यांनी पुढे नेला. भारतवर्षाला एकत्र केलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं. परंतु हा भारतवर्ष एकत्र कसा येईल? मी तुम्हाला याचं एक उदाहरण सांगतो, म्हणजे तुम्हाला या समस्येचं स्वरूप लक्षात येईल. भारतातल्या अनेक राजांनी वेगवेगळ्या उपासना पद्धती स्वीकारल्या होत्या. मग माझीच उपासना पद्धती श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्याकरता दुसऱ्या राजांशी युद्ध करणं, त्यांना आपलं धर्ममत, त्यांना आपली उपासना पद्धती स्वीकारण्याकरता बाध्य करणं, त्यांनी बांधलेल्या मंदिरांचा विध्वंस करणं, त्यांच्या पूजा पद्धतीचा आणि पूजास्थानाचा नाश करणं, याकरता अनेक राजे पुढे येत असत. मग शैव मताचा पुरस्कार करणारे राजे वैष्णवांच्या विरोधात, वैष्णवांचा विरोध करणारे लोक शैवांच्या विरोधात, गणपत्य पंथाचा पुरस्कार करणारे लोक आदित्याचा किंवा देवीचा पुरस्कार करणाऱ्या लोकांच्या विरोधात, शाक्तांचा आणखीनच एक वेगळा विचार. मग हे सर्व जर हिंदू आहेत, हे सर्व जर भारतीय आहेत, हे सर्व जर एकाच सनातन धर्माचे पाईक आहेत, मग असा संघर्ष कशाला हवा? आडवं गंध लावणाऱ्या माणसाने उभं गंध लावणाऱ्या माणसाचं डोकं फोडलं पाहिजे का? ही साधी बाब आपल्या लक्षात कशी आली नाही? परंतु ही वस्तुस्थिती होती. ती टाळणं आणि ती टाळून या संपूर्ण जम्बूद्वीपाला एकत्र आणणं हेच आचार्यांपुढचं मोठं आव्हान होतं. दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आचार्यांच्या कालखंडात जैन आणि बौद्ध मताचा, त्याच्यानंतर चार्वाक मताचा मोठा प्रसार झाला होता. या सर्व मतांनी भारतामध्ये वेगवेगळे मोठे मोठे पंथ आणि अनुयायांचे वर्ग निर्माण केले. यापैकी अनेकांनी आपल्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करताना ज्या प्रकारच्या तंत्रांचा वापर केला, त्यामुळे देशाच्या एकतेलाच मोठा धोका निर्माण झाला. मग या सर्व मतांचा आदर करून त्यांच्याबद्दल आनंदाची आणि आदराची भावना ठेवून सुद्धा त्यांना एका सूत्रात बांधता येईल का? कोणाचंही मत इतरांपेक्षा श्रेष्ठ असलं म्हणून त्यांनी इतरांवर आक्रमण केलं पाहिजे ही भावना दूर करता येईल का? हा विचार आचार्यांपुढे होता. कारण जर हा देश टिकला तर ह्या सर्व उपासना पद्धती टिकणार आहे. हा देश एकत्र राहिला तर या उपासना पद्धतीचा अनुयायी कोणत्याही पंथाचा असो, कोणत्याही धर्ममताचा असो, तो परचक्राला तोंड देऊ शकणार आहे. हा देश टिकला तरच, आणि त्याच्याकरता एका समान विचारांचा, भारत नावाच्या विचाराचा पुरस्कार करणं आवश्यक आहे हे आचार्यांनी ओळखलं. भारतवर्षाला एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आचार्यांच्या काळात जे त्यांचे समकालीन होते त्यात वैदिक होते, वेदांती होते, शैव होते, वैष्णव होते, शाक्त होते, कापालिक होते. यापैकी प्रत्येक पंथाच्या लोकांनी त्यांच्या या मताचा विरोध केला. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. पुढे मी ती पैस्ताराने सांगणारच आहे. प्रत्येकाला आपलंच धर्ममत, आपली उपासना पद्धती, आपलं तत्वज्ञान श्रेष्ठ आहे आणि इतरांचं कनिष्ठ दर्जाचंच आहे, इतरांचं संपवलंच पाहिजे असा आग्रही सूर असा जो त्यांच्या प्रमुखांमध्ये, आचार्यांमध्ये आणि धर्ममताच्या पुरस्कर्त्यांमध्ये होता, त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. एक लक्षात घ्या की हे सर्व धर्म, हे सर्व उपासना पद्धती, या सर्व पूजा पद्धती भारतातच जन्माला आल्या होत्या, भारतीयच आहेत. मग त्यांनी आपसात भांडायचं कारण आहे का? हा साधा विचार आचार्यांनी मांडलेला इतरांना सहजासहजी मान्य होत नव्हता. मग भारताला एकत्र आणण्याकरता काय करता येईल याच्याकरता त्यांनी अनेक ठिकाणी, अनेक स्थानांना भेटी दिल्या.
जुनी पडलेली जी मंदिरं होती त्यांची पुनर्रचना केली, त्यांचा जीर्णोद्धार केला. काही ठिकाणी मंदिरातल्या मूर्ती नव्हत्याच, तर काही ठिकाणी तोडलेल्या होत्या. त्याचं एक उदाहरण सांगतो. आचार्य जेव्हा ऋषिकेशला गेले, तेव्हा तिथे अत्यंत विशाल असं एक विष्णूचं मंदिर होतं, योगेश्वर. परंतु या मंदिरामध्ये मूर्तीच नव्हती. आचार्यांनी चौकशी केली, तेव्हा तिथले लोक म्हणाले, अहो, काही काळापूर्वी इथे एक आक्रमण झालं आणि त्या आक्रमणात ही विष्णूची मूर्ती आम्ही लपवून ठेवण्याकरता नदीच्या कुंडात टाकली. आता ती सापडत नाहीये. आचार्य म्हणाले, जर समजा ही मूर्ती तुम्हाला मी पुन्हा मिळवून दिली, तर तुम्ही तिची उपासना कराल का? या मंदिराचा जीर्णोद्धार कराल का? लोकांनी आनंदाने स्वीकारलं आणि आचार्यांनी त्या कुंडात उडी मारली. ती मूर्ती शोधून काढली, तिची पुनर्स्थापना केली आणि ऋषिकेशला एक मोठं मंदिर निर्माण झालं. अशाच प्रकारे वेगवेगळ्या पंथांच्या पूजा करणाऱ्या, उपासना करणाऱ्या मंदिरांना त्यांनी भेटी दिल्या. शिवाच्या, विष्णूच्या, आदित्याच्या, सूर्याच्या, गणेशाच्या, कुमार म्हणजे सांबाच्या आणि शक्तीच्या, या सर्वांना त्यांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. त्याला त्यांनी षण्मत असं नाव दिलं. या सर्व 6 देवता त्यांनी एकत्र आणल्या. सर्वांना सांगितलं की कोणत्याही देवतेची उपासना केली तरी सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छती ही भावना मनात ठेवा. आपण कोणत्याही देवतेला कोणत्याही पद्धतीने नमस्कार केला, तिची उपासना केली, तरी शेवट परमेश्वरापर्यंतच आपण जाणार आहोत. एक लक्षात घ्या, त्याचा परिणाम काय झाला. त्याच्यामुळे सनातन धर्माच्या वेगवेगळ्या मतांच्या अनुयायांमध्ये एकरूपता आली. वडिलांचं नाव जरी शंकर असेल तरी मुलाचं नाव विष्णू राहू शकतं, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली. हा आचार्यांच्या तत्वज्ञानाचा खरा विजय होता. त्याकरता आचार्यांनी भारत भ्रमण केलं. सोबतच्या नकाशात त्यांच्या भारत भ्रमणाचा एकंदर आवाका दाखवलेला आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, त्या काळी भारतवर्ष खरंच मोठा देश होता. आज जो भाग आपण ज्याला पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान म्हणून ओळखतो, बांगलादेश म्हणून ओळखतो, त्या सर्व भूभागाचा एकत्रच देश होता भारतवर्ष नावाचा. केरळ पासून काश्मीरापर्यंत, ओरिसापासून द्वारकेत गुजरातपर्यंत, कर्नाटकाच्या बद्री आणि उत्तराखंडापर्यंत, कांचीपासून तर तमिळनाडूतल्या काशी, दक्षिण काशीपर्यंत, हिमालयाच्या वेगवेगळ्या पर्वतांवर, नर्मदा, गंगा, यमुना नदींच्या किनाऱ्यांवर, पूर्व आणि पश्चिम घाटांवर सर्व ठिकाणी आचार्यांनी भ्रमण केलं. भारताच्या बहुतेक शहरांना, धर्मक्षेत्रांना, मंदिरांना, प्रमुख उपासना पद्धतीच्या केंद्रांना त्यांनी भेटी दिल्या. त्याचा हेतू काय असेल? एक लक्षात घ्या की याचा हेतू या देशात एकात्मतेचा विचार प्रस्थापित करणार होता. सनातन धर्माच्या प्रसारासोबतच हा समाज एक आहे, एकसंघ आहे. उपासना पद्धती भिन्न असली तरी ईश्वराप्रती जाण्याचा मार्ग एकच असतो आणि म्हणून सर्वांनी या देशावर, या भूमीवर प्रेम करावं, या देशाचं रक्षण करावं, या समाज आणि संस्कृतीला एकरूप समजावं, हा त्याचा विचार फार महत्वाचा होता. भारत दिग्विजय याला असं म्हणतात. खरंच भारतवर्षातला दिग्विजयाचाच हा काळ म्हटला पाहिजे. शंकराचार्यांच्या पूर्वी आणि त्यानंतर एवढ्या मोठ्या भूभागावर भ्रमण करून आपला विचार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सहसा एखाद्या योग्यानी किंवा महात्म्यानी केल्याचं आढळून येत नाही. भारताला एकत्र आणण्याकरता, एका देशात एकच सनातन धर्म आहे ही भावना, हे चैतन्य निर्माण करण्याकरता आणि या सनातन धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता वेगवेगळ्या पंथांमध्ये असणारे कलह, भांडणं, विवाद यांना समत्वाच्या भावनेतून सोडविण्याकरता आचार्यांचा हा प्रयत्न फार महत्वाचा होता. याची उदाहरणं पुढे येणारच आहे. सनातन धर्माची पुनर्स्थापना करून आचार्यांना काय साध्य करायचं होतं? तर एक लक्षात घ्या, या समाजात या पंथमतांच्या गलबल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या केवळ उपासना पद्धतीच पुढे आल्या नाहीत, तर त्यांचे आचार, आचरणाच्या पद्धती आणि त्यासोबत अनेक विकृतीही निर्माण झाल्या. पशुबळी, नरबळी या गोष्टी तर कायमच झाल्या. याही पेक्षा महत्वाचं म्हणजे कोणत्या मंदिरात कोणी कसा प्रवेश करायचा याबद्दलचे नियम झालेत. कोणी एखाद्या उपासना पद्धतीच्या माणसाने दुसऱ्या उपासना पद्धतीच्या माणसाचं तोंड जरी पाहिलं तरी त्यांनी आंघोळ केली पाहिजे, अशा प्रकारचा विकृत विचार ही धर्म विकृती होती. याला संस्कृती म्हणता येणार नाही. याला सनातन धर्माचा किंवा कोणत्याही उपासना पद्धतीचा श्रेष्ठत्वाचा भाग मानता येणार नाही. पण ही वस्तुस्थिती होती. त्या काळात अनेक मंदिरं बंद पडलेली होती, काही सोडून दिलेली होती आणि वेगवेगळ्या उपासना पद्धतींच्या वेगवेगळ्या भागात असणाऱ्या वर्चस्वामुळे त्या भागातील सनातन धर्माच्या अनेक आदराच्या आणि उपासनेच्या केंद्रांकडे पूर्णपणे दुर्लक्ष झालं होतं. याची अनेक उदाहरणं आहेत.
काही भागांमध्ये जिथे बौद्ध मताचा प्रसार होता तिथे अनेक हिंदू मंदिरांना कुलप लागलीत. तर काही ठिकाणी जैन मताचा पुरस्कार झाला, तिथे देखील अनेक इतर उपासना पद्धतीच्या मंदिरांना, स्थळांना, विहारांना जवळपास विजनवासातच जावं लागतं. मग हे बरोबर होतं का? जर भारत हा एकच देश आहे, हा भारत हा एक विचार आहे आणि हे भारतवर्ष वेगवेगळ्या उपासना पद्धती असलं तरी एकसंघ राष्ट्र आहे, हे जर हा विचार जर कायम करायचा असेल तर एखाद्या राष्ट्र निर्मात्याला त्यांच्यामध्ये सहयोगाचं, सहकार्याचं, साहचर्याचं भावना निर्माण करणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने आचार्यांनी आपल्या कार्याला प्रारंभ केला. आचार्य जेव्हा ऋषिकेशला गेले तिथे एक प्रचंड यज्ञेश्वर नावाचं विष्णू मंदिर होतं. हे मंदिर भग्नावस्थेत होतं. आजही कदाचित भग्नावस्थेतच आहे. त्या काळातल्या लोकांनी त्या मंदिरात जाणं सोडून दिलं होतं. आचार्यांनी त्यांना विचारलं, तुम्ही असं का केलं? तर ते म्हणाले, अहो, या मंदिरावर नेहमी दरोडेखोरांची आक्रमणं होतात. या मंदिरात मूर्ती स्थापन झाली, तिला वेगवेगळ्या प्रकारच्या आभूषणांनी सुशोभित केलं की ते तोडण्याकरता आणि ते आभूषण, ते सोनं नाणं चोरून नेण्याकरता दरोडे करतात. मग आचार्य म्हणाले, तुम्ही जर एकत्र येऊन या मंदिराची रक्षा केली तर तुमचं हा ईश्वरच रक्षण करणार आहे. तुम्ही या मंदिराची पुनर्स्थापना करा. मी या मंदिरात यज्ञेश्वर विष्णूची पूजा करणार आहे. आचार्यांनी त्याची उपासना केली, तिथे अत्यंत उत्तम अशा ग्रंथांची रचना केली आणि लोकांमध्ये एक आत्मविश्वास निर्माण केला की हा हा ईश्वर तुमच्या रक्षणाकरता आहे. तुम्ही जर या ईश्वराचं रक्षण केलं तर तुमचं रक्षण तो ईश्वर करणार आहे. बद्री तीर्थात आचार्य गेलेत, तिथे त्यांनी नारायण पूजा केली. त्यावेळेला बद्री तीर्थातलं मंदिर देखील भग्नावस्थेतच होतं. भारताच्या सीमेवर असणाऱ्या राष्ट्रांमधून पून आणि शक नावाचे लोक सातत्याने आक्रमण करीत. त्यामुळे बद्री मंदिराचा पूर्णपणे विध्वंस झाला होता. त्यातली मूर्ती हरवली होती. आचार्यांनी ती मूर्ती शोधली, बद्री मंदिराचा पुनरुद्धार केला, तिथल्या नारद कुंडाला भेट दिली, त्या नारद कुंडाला सुशोभित केलं आणि आचार्यांनी लोकांना सांगितलं, हा जो प्रत्यक्ष परमेश्वर बद्रीनाथ इथे आहे त्याची जर तुम्ही उपासना कराल तर तो तुम्हाला सामर्थ्य संपन्न करणारच आहे. या काळात बद्रीनाथाला असताना आचार्यांनी ब्रह्मसूत्राची रचना केली, 12 उपदेशनांवर टीका केली, विष्णू सहस्त्रनामाचं भाष्य लिहिलं आणि सनत सुजोत नावाच्या ग्रंथाचीही रचना केली. आचार्यांच्या या सगळ्या महत्वपूर्ण रचना बद्रीलाच झाल्या आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर आचार्य केदार तीर्थाला गेले. केदार तीर्थाला राजाश्रय मिळवून देण्याकरता तिथल्या राजाला भेटले. गोमुखापर्यंत रस्ता नव्हता. गंगोत्रीपासून गोमुखाला जाण्याकरता कुठलाही मार्ग नव्हता. त्यावेळी आचार्यांनी ज्योतिर्धाम मंदिर पासून ते गोमुखापर्यंत रस्ता करण्याकरता राजाला विनंती केली आणि तिथल्या राजाने त्या महान तपस्व्याचा आदेश स्वीकारला. केदार पासून तो गोमुखापर्यंत एक चांगला रस्ता त्यामुळे तयार झाला. यात्रेकरूंची सुविधा झाली. त्या मंदिराला मोठ्या प्रमाणात यात्रेकरू भेट देऊ लागले. भारताच्या सीमावर्ती प्रदेशामध्ये असणाऱ्या या मंदिरांचा एक पुनर्स्थापना करून त्याला लोकाश्रय आणि राजाश्रय मिळवून देऊन त्यांनी एक प्रकारे भारताच्या सीमांचं रक्षण करण्याकरता एक मोठी यंत्रणाच तयार केली असं म्हणावं लागेल. त्यानंतर आचार्य व्यासधामाला भेट द्यायला गेले. त्याचा एक हेतू होता. महर्षी वेदव्यासांनी 4 वेद त्यांची पुनर्रचना केली. सर्वसामान्य व्यक्तीला त्याची उपासना करता येईल अशा प्रकारे त्यांची रचना केली. अनेक ग्रंथ, अनेक कलाकृतींची निर्मिती केली. अशा त्या पवित्र स्थळावर जाऊन आपल्याला प्रेरणा मिळेल. महर्षी वेदव्यासांपासून आपण काहीतरी नवीन शिकू शकू, तिथे आपल्या मनाला अजून स्फूर्ती मिळेल या हेतूनेच आचार्य तिथे गेले. व्यासतीर्थावर राहिल्यानंतर तेथे त्यांना ब्रह्मसूत्रावर भाष्य करण्याची इच्छा झाली. आचार्य तिथे काही काळ राहिलेत आणि तिथे त्यांनी ब्रह्मसूत्राची रचना केली. असं मानलं जातं की यालाच शारीरिक सूत्र असंही म्हणतात. ही अत्यंत महत्वाची रचना आचार्यांच्या हातून या काळात इथे घडली. ब्रह्मसूत्रामुळे आचार्यांचं नाव अजरामर झालं. त्यांच्या या रचनेचा नंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे निरूपण करण्याचा, विवेचन करण्याचा प्रयत्न केला. असं म्हणतात की चिरंजीव असणाऱ्या वेदव्यासांनी आचार्यांना तिथे दर्शन दिलं आणि आचार्य त्यांना म्हणाले की मला आता अनुग्रहित करा. आचार्यांच्या रचनांवर त्यांनी आपला कृपा कटाक्ष टाकला आणि त्यांना म्हणाले की तुझा जन्म हा मुळातच या धर्माच्या, या ग्रंथाच्या विचारांच्या पुनर्स्थापनेकरता आणि प्रसाराकरता झाला आहे. तू नव्या युगातला व्यास आहे. आणि ते खरंच होतं. आचार्यांनी त्यावेळेला केदारनाथामध्ये शंकराची प्रार्थना करताना एक स्तोत्र लिहिलं. त्यातला एक श्लोक सांगतो. पशुनाम पती पापनाशम वरेण्यम
गजेंद्रस्य कृतीम वसानाम वरेण्यम जटाजूट मध्ये स्फुरद गांगवारी महादेवमेकम स्मरामी स्मरामी. पशु म्हणजे जीव, त्याचा अधिपती, सर्व पापांचा नाश करणारा, थोरांचा शास्ता, हस्तीचे चर्म परिधान करणारा श्रेष्ठ असा जो भगवान महादेव, ज्याच्या जटा समूहामध्ये गंगेचा प्रवाह शोभत आहे, त्या मदनाला भस्म करणाऱ्या शंकराचे मी स्मरण करतो. शंकराचा आशीर्वाद घेऊन, व्यासांचा आशीर्वाद घेऊन आचार्य पुढे निघाले. त्यानंतर ते मथुरेला आले. आपल्याला वाटेल मथुरा हे कृष्णाचं जन्मस्थळ असल्यामुळे तेथे सनातन धर्माचा आणि वेदमताचा मोठा प्रसार झाला असेल, परंतु आचार्याच्या काळात ही वस्तुस्थिती नव्हती. उलट मथुरा हे जैन मताचं आणि बौद्ध मताचं एक महत्वाचं केंद्र होतं. आचार्य तिथे गेले. तिथे त्यांनी पहिल्यांदा वादविवादात भाग घेतला. त्या काळात वादविवादाचा अर्थ एखाद्या माणसाने आपल्या मतांचा पुरस्कार करायचा, दुसऱ्यांचं मतांचं खंडन करायचं आणि आपल्या मतांचं समर्थन करून त्याला आपलं मत पटवून द्यायचं असा होता. आचार्यांना मथुरेमध्ये जैन मताचा पराभव करता आला. त्यामुळे अनेक लोक आचार्यांचे अनुयायी झाले. त्यांनी सनातन धर्माचा स्वीकार केला. तिथून आचार्य प्रयाग येथे आले. याचं कारण असं की त्यांना मथुरेला असं कळलं की प्रयाग येथे राहणारा महान तपस्वी कुमारील भट्ट हा वेदमताचा पूर्वी जो पुरस्कर्ता होता, त्यांनी आता ईश्वर नाही असं मत म्हणजे जेमिनी मत स्वीकारलेलं आहे. त्यांच्याशी वादविवाद करून कुमारील भट्टाचा पराभव करून तिथे काशी विश्वेश्वराच्या प्रयाग यासारख्या पवित्र तीर्थात वैदिक धर्माची पुनर्स्थापना करायची हा हेतू घेऊनच आचार्य प्रयागला गेले. त्यांच्यासोबत त्यांचे शिष्य होते. कुमारील भट्ट एक महान पुरुष होते, महान पंडित होते, वेदाचार्य होते. त्यांचा जो पुतण्या होता धर्मकीर्ती, त्याने मात्र बौद्ध धर्म स्वीकारला होता. त्याने म्हणजे त्यांच्या पुतण्याने कुमारील भट्टांचा पराभव केला वादविवादामध्ये आणि वेदमताचं सर्वश्रेष्ठत्व नाकारलं. या वादविवादात असं ठरलं होतं की जर कुमारील भट्टांचा पराभव झाला तर ते बौद्ध मत स्वीकारतील आणि त्यानुसार कुमारील भट्टांनी बौद्ध मताचा स्वीकारही केला. परंतु त्यांची वेदांवरची श्रद्धा मात्र बिलकुल अढळ होती, ती कमी झाली नव्हती. असं असताना एकदा त्यांचे गुरु आणि त्या विहाराचे जे स्वामी होते बौद्धाचार्य, त्यांनी त्यांना त्यांच्यासमोर वेदांवर टीका केली. तेव्हा कुमारील भट्टांनी त्याचा प्रतिरोध केला. रागावून कुमारील भट्टांना त्यांनी शिक्षा केली. परंतु शिक्षा होऊन सुद्धा कुमारील भट्टांचा आपल्या विचारांवरचा विश्वास ढळला नाही. परंतु असं असताना बौद्ध मताचा अभ्यास करताना त्यांनी जैमिनी मताचा स्वीकार केला. आचार्यांना कुमारील भट्टाबरोबर वादविवाद करायचा होता, परंतु त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे कुमारील भट्टांनी आपल्या गुरुचा बौद्धाचार्यांचा पराभव केला. त्यामुळे त्यांना बौद्धाचार्यांनी शाप दिला. कुमारील भट्टांना या दोन गोष्टींमुळे की एक तर त्यांनी वेदांचा त्याग केला होता आणि बौद्ध मताचा स्वीकार केला होता, त्यांच्या आचार्यांचा पराभव केला होता. या वादविवादात कुमारील भट्टांसोबतच्या वादविवादात त्यांच्या विरुद्ध असणाऱ्या बौद्धाचार्यांनी एक अट ठेवली होती, जो कोणी पराभूत होईल त्यांनी तुषानल स्वीकारावा म्हणजेच अग्निप्रवेश करावा. कुमारील भट्टांनी बौद्धाचार्यांचा पराभव केल्यामुळे त्यांनी अग्निप्रवेश केला. त्याचं प्रायश्चित्त म्हणून कुमारील भट्टांनी स्वतः सुद्धा अग्निप्रवेश करायचं ठरवलं होतं. ज्यावेळेला आचार्य शंकर तिथे पोहोचले त्यावेळी कुमारील भट्ट हे अग्निप्रवेश करणारच होते. आचार्यांनी त्यांना विनंती केली की आपण माझ्याशी वादविवाद करावा, अग्निप्रवेश करू नये. पण ते म्हणाले नाही, मी 2 गुन्हे केले आहेत, गुरुद्रोह केलाय आणि वेदद्रोह केला आहे, त्यामुळे आता मी जिवंत राहणार नाही. पण तुम्ही एक काम करा, तुम्ही मंडन मिश्राशी वादविवाद करा. मंडन मिश्राशी वादविवाद करून वेद धर्माचा वैदिक मताचा पुरस्कार आणि श्रेष्ठत्व सिद्ध करून दाखवा, म्हणजे म्हणजे खऱ्या अर्थाने मला मुक्ती मिळेल, तुमचं आणि माझं जीवन कृतार्थ होईल. कुमारील भट्टांची ही विनंती आचार्यांनी मान्य केली आणि ते मंडन मिश्राशी वादविवाद करायला गेले. जेव्हा ते मंडन मिश्राशी वादविवाद करायला गेले त्यावेळेला मंडन मिश्रांनी त्यांना सांगितलं की ठीक आहे, आपण वादविवाद करू, पण मला आज माझ्याकडे श्राद्ध आहे, आपण उद्यापासून वादविवाद सुरू करू. वादविवाद सुरू झाला. खूप प्रदीर्घ काळपर्यंत हा वादविवाद झाला. प्रत्येकाने आपापल्या समर्थनाकरता वेगवेगळी मतं, वेगवेगळी सूत्र, वेगवेगळी तत्व पुरस्कारार्थ आणलीत. हा वादविवाद जवळपास निर्णयाप्रत येऊच शकत नव्हता. अशा वेळेला कोण जिंकणार, तर आचार्यांनी उपनिषदातील अनेक सूत्रांचा अत्यंत सुलभ अर्थ सांगून मंडन मिश्राचा पराभव केला. परंतु हा पराभव स्वीकारण्यापूर्वी त्यांच्या पत्नीने त्यांना म्हटलं, मंडन मिश्राच्या पत्नीने, की तुम्ही यांचा पराभव केलाय, माझा पराभव केला नाही. मंडन मिश्रांची पत्नी, तिचं नाव उभय सरस्वती असं होतं. ती अत्यंत विद्वान आणि विदुषी
श्रेष्ठ दर्जाची अभ्यासक स्त्री होती. तीच या वादविवादाची परीक्षक होती. आचार्यांनी म्हटलं की ठीक आहे माते, मी तुझ्याशी सुद्धा वादविवाद करायला तयार आहे. तू प्रत्यक्ष सरस्वती देवीच आहे. आचार्यांनी त्यांचाही पराभव केला आणि त्यांना विनंती केली की तुझ्यासारख्या विद्वान स्त्रीचा माझ्यावर अनुग्रह झाला पाहिजे. ही एक नम्रता त्यांच्यामध्ये होती की त्यांनी आपली विद्वत्ता वारंवार सिद्ध करून सुद्धा कधीही मी तुमच्यापेक्षा अधिक थोर आणि श्रेष्ठ दर्जाचा विद्वान आहे असा हा कधी दुराग्रह केला नाही. अशा प्रकारे आपल्या मतांचं समर्थन केलं नाही. उलट त्यांनी ज्यांच्याशी वादविवाद केला त्यांना प्रणाम केला, त्यांनाच माझ्यावर अनुग्रह करा अशी विनंती केली. उभय सरस्वतींनी त्यानंतर आचार्यांना सांगितलं की मी तुम्ही जिथे कुठे सरस्वतीचा आश्रम स्थापन कराल तिथे राहीन, पण सूक्ष्म रूपात राहीन. मंडन मिश्रांनी आचार्यांचं शिष्यत्व स्वीकारलं आणि त्यांना सुरेश्वराचार्य ही पदवी मिळाली. मग आचार्यांच्या या सगळ्या विचारांचा काय प्रभाव झाला हेही आपण लक्षात गेलं पाहिजे. त्यांच्या अद्वैत मताचा आणि सनातन धर्माचा विचार मांडण्याची पद्धत, त्यांची प्रवचनं, त्यांचे विचार एवढे कुशल पद्धतीने ते मांडत असत, इतक्या सोप्या पद्धतीने सांगत असत की त्याच्यामुळे त्यांना मोठ्या अनुयायांचा संग्रह करता आला. एक मोठा अनुयायी वर्ग त्यांच्या मागे लागला आणि त्यातूनच त्यांच्या सुधारणेच्या कार्याला गती मिळाली. शंकराचार्यांनी केवळ सनातन धर्माची पुनर्स्थापना केली नाही, तर या धर्मात असणाऱ्या अनेक कुरीती, वाईट गोष्टी यांचा पूर्णपणे दूर केल्या. या धर्माबद्दल असणारे गैरसमज दूर केले. स्त्रियांना पूजेचा अधिकार नाही ही गोष्ट त्यांनी नाकारली. प्रत्येक व्यक्ती, मग तो कोणत्याही वर्णात जन्माला आला असला तरी त्याचा आणि माझा आत्मा सारखाच आहे हे तत्वज्ञान त्यांनी आचरणात लोकांना सांगितलं. समाजातील सर्व वर्गांना संघटित करणारा, सर्वांना एकत्रित आणणारा एक साधा सनातन धर्माचा विचार त्यांनी लोकांना सोप्या शब्दात सांगितला. ते एक महान चिंतक होते, अत्यंत हुशार, परंतु त्यासोबतच आपले विचार प्रभावीपणे सोप्या भाषेत सांगण्याची शैली पण त्यांना साधली होती. समाजातल्या प्रत्येक वर्गाशी संपर्क साधण्याची, त्याला जिंकून घेण्याची कौशल्य त्यांच्यामध्ये होतं. समाजात वावरण्याकरता सर्वदूर प्रवास आणि संचार करण्याची त्यांची मानसिकता आणि तयारी पण होती. त्यामुळेच त्यांना आपला धर्ममताचा प्रचार सहजपणे करता आला. उत्तरेला प्रयागातला वादविवाद संपल्यानंतर आचार्य पुरीकडे आले. त्यावेळेला पुरी एक महान पीठ होतं. त्या पुरी सारख्या महान पीठाच्या ठिकाणी भगवंताचं दर्शन झाल्यावर त्यांनी एक श्लोक लिहिला. त्यात ते म्हणतात की महोंब धुहे स्थिरे कर्णकरुचिये नील शिखरे वसंप्रासादांत सहज बल भद्रेण बलिना सुभद्रा मध्यस्थ सकल सुरसेवा वसरदो जगन्नाथ स्वामी नयन पतगामी भवतुमे. महासागराच्या काठी असलेल्या मंदिराचे शिखर सोन्याने मढविलेले व नीलवर्ण आहे. या भव्य प्रसादामध्ये अत्यंत बलवान असलेले बलभद्र आणि भगवान श्रीकृष्ण प्रभू यांच्यामध्ये सुभद्रा आहे. यांनी या ठिकाणी सर्व देवांना सेवा करण्याचा अवसर दिलाय. त्या जगन्नाथाला प्रत्यक्ष पाहावे असे मला वाटते, त्यांनी मला अनुग्रह करावा असं मला वाटतं. त्यांची ही याचना अर्थातच जगन्नाथांनी साध्य केली. आचार्यांच्या एक लक्षात आलं की हा संपूर्ण विशाल देश आणि त्यातले वेगवेगळे पंथ, वेगवेगळे अनुयायी, वेगवेगळी मतं यांना एकत्रित आणण्याकरता संघमताची किंवा संघकल्पनेची आवश्यकता आहे. बौद्धांनी ज्याप्रमाणे विहार स्थापन केले, संघ स्थापन केले, त्याप्रमाणे जर सनातन धर्मात सुद्धा याच तंत्राचा आपण स्वीकार केला, त्याचा अवलंब केला, तरच सातत्याने विस्कळीत झालेला, आपल्या मतांविषयी विनाकारण आग्रह धरणारा आणि गैरसमजांनी ग्रासलेला हा समाज एकत्र येऊ शकेल. मग आपल्या अनेक शिष्यांना, जे काही संन्यासी होते, त्यांना त्यांनी सांगितलं की आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे धर्मप्रसाराकरता आश्रम किंवा मठ स्थापन करा. त्यांनी 10 वेगवेगळी नावं दिली, जसं की सरस्वती, भारती, पुरी, गिरी, तीर्थ, सागर, अरण्य, पर्वत आणि आश्रम. आणि या सगळ्यांना दशनामी असं म्हणतात. त्यांना सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे मठ स्थापन करा. प्रत्येक मठाच्या माध्यमातून आपल्या अनुयायांना, धर्ममताचा स्वीकार करणाऱ्या लोकांना, सर्वसामान्यांना सनातन धर्माची सूत्र समजावून सांगा. हा धर्म आपल्याला मोक्षाप्रती नेणार आहे हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण करा. उपासना पद्धतीमध्ये एकसूत्रता येऊ द्या. वेगवेगळ्या उपासना पद्धती असतील तरी संघर्ष असू नका देऊ, असा विचार त्यांनी रुजू केला. त्याकरता त्यांनी पीठांची आणि मठांची स्थापना केली. 12 ज्योतिर्लिंगांना भेटी दिल्यात आणि प्रत्येक ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी त्यांनी वेगवेगळा आश्रम स्थापन केला. 18 शक्तीपीठांना भेटी दिल्यात. प्रत्येक शक्तीपीठाच्या ठिकाणी त्यांनी आपल्या अनुयायांचा एक आश्रम स्थापन केला. 4 विष्णुधामांना भेटी दिल्यात, तिथे देखील मठ स्थापन केले. आणि अशा प्रकारे संपूर्ण भारतामध्ये जी वेगवेगळी धर्मकेंद्र होती त्यांना एका सूत्रात एकत्र आणण्याचा
एकाच धर्माचा, एका विचाराचा, एका तत्वाचा प्रसार करण्याचा हा एकसूत्र प्रयोग भारतातला पहिला आणि अभिनव होता. आचार्यांना त्यात मोठं यश आलं. आज 2,500 वर्षांपासून हे सर्व आश्रम, हे सर्व मठ आजही कार्यक्षमपणे कार्य करीत आहेत. त्यांच्यातून धर्ममताचा प्रसार होत आहे. हे जगातलं एक आश्चर्यच मानलं पाहिजे. हे जे 4 पीठ होते, द्वारका पूर्वेला, बद्री उत्तरेला, पुरी पूर्वेला आणि शृंगेरी दक्षिणेला, द्वारका पश्चिमेला, माफ करा माझ्याकडून चुकी झाली आहे. असं म्हणतात की महत्वपूर्ण असणाऱ्या लिंग क्षेत्रांचा त्यांनी उद्धार केला. कैलासाला, केदारला, नेपाळला, चिदंबरमला, शृंगेरीला आणि काशीला त्यांनी शिवधर्माची आणि भगवान शंकराच्या प्रतिमेची पुनर्स्थापना केली. तिथल्या तीर्थांना मोठं वैभव प्राप्त करून दिले. त्यानंतर आचार्य श्रीशैलमला, पुरीवरून श्रीशैलमला गेले. तिथे शंकराचं महान असं स्थान आहे, एक मोठं ज्योतिर्लिंग आहे. त्या काळात त्या भागामध्ये शाक्त मताचा मोठा प्रसार आणि प्रभाव होता. या शाक्त मताच्या लोकांना शंकराचार्यांपासून आपल्याला धोका आहे असं वाटत होतं. परिणामतः त्याच्या अनुयायांनी शंकराचार्यांचा वध करायचं ठरवलं. उग्र भैरव नावाचा एका व्यक्तीला त्यांच्या राजांनी, त्यांच्या स्वामींनी, क्रचक नावाच्या, त्याच्याकरता नियुक्त केलं. त्यांनी शंकराचार्यांचा शिष्य असल्याचं नाटक केलं आणि आचार्यांना मारण्याकरता एक दिवस निवडला. परंतु शंकराचार्यांच्या शिष्यांनी हा त्याचा डाव ओळखला आणि अखेर उग्र भैरवाचा पराभवच झाला नाही, तर संपूर्ण कापालिकांच्या विचाराचा देखील पराभव करण्यात आचार्यांना यश आलं. त्या संपूर्ण भागामध्ये पुन्हा एकदा सनातन धर्माची पुनर्स्थापना झाली. त्यानंतर आचार्य पुढे गेले. त्यांनी मुक्तांबिका पीठाला भेट दिली. तिथे देवीच्या अनेक स्तुती स्तोत्रांची रचना केली आणि त्या माध्यमातून त्यांनी देवीचे अनुयायी असणाऱ्या सर्व लोकांना आपण सनातन धर्माचेच अनुयायी आहोत, वेदाचाच स्वीकार करीत आहोत, अशा प्रकारचं मत प्रस्थापित करण्यात यश आले. दक्षिण भारताचा दिग्विजय करायला आचार्य पुढे आले. त्यानंतर ते प्रथमतः केरळाला आले. केरळाला त्या काळात राजशेखर नावाच्या राजाचं राज्य होतं. त्याला आचार्यांबद्दल मोठा आदर होता. त्यांनी मोठ्या आनंदाने आचार्यांना तिथे बोलावलं, त्यांची पूजा अर्चना केली आणि त्यांना म्हणाला की तुमच्या ज्ञानाचा, तुमच्या विद्वत्तेचा आम्हा सर्वांना लाभ होऊ द्या. त्या काळात तिथे असणाऱ्या अनेक पंडितांच्या वादविवादात आचार्यांनी पराभव केला. राजशेखरांनी आचार्यांना एक विनंती केली की आपल्या संपूर्ण दक्षिण भारतामध्ये वेगवेगळ्या तंत्रांचा, सूत्रांचा, सुक्तींचा प्रभाव आहे. त्यामुळे उपासना पद्धतीमध्ये, आचरणात, कर्मकांडात खूप फरक आहे. अनेक वेळा त्याचा गैरअर्थ लावला जातो. आपण कृपा करा, या समाजाला एका सूत्रात आणायचं असेल तर एक विशिष्ट प्रकारची सर्वमान्य असणारी स्मृती निर्माण करा. आचार्यांना त्याचं म्हणणं पटलं. राजशेखराची विनंती त्यांनी मान्य केली आणि केवळ 64 श्लोकांमध्ये शंकर स्मृती या नावाच्या ग्रंथाची रचना केली. त्याच्यामध्ये दैनंदिन जीवनात, कर्मकांडात, उपासना पद्धतीमध्ये कोणते नियम असावेत, कोणते गैरसमज आहेत, याच्यावर त्यांनी भाष्य केलं. त्यामुळे मोठा गदारोळ झाला. अनेकांना आचार्यांचं हे लिखाण आवडलं नाही. तिथल्या प्रस्थापित पंडितांना वाटलं यामुळे आपल्या अधिकारांवर गदा येत आहे. परंतु आचार्यांना माहित होतं, त्यांना याची जाणीव होती की असे गैरप्रकार जर आपल्या धर्मात राहिले, चुकीच्या उपासना पद्धती, चुकीची कर्मकांड राहिली तर धर्माचं आणि देशाचं आणि समाजाचं कल्याण होणार नाही. उलट समाजामध्ये दुफळी निर्माण होईल. आणि म्हणून त्यांनी वादविवादात अनेक पंडितांचा पराभव करून आपली मतं सिद्ध केली. शंकर स्मृतीमुळे त्यानंतर संसारी माणसाला जीवनात कशा प्रकारे उपासना करावयाची आहे, कोणत्या कार्यक्रमाच्या कवी, कोणत्या प्रकारच्या तंत्रांचा स्वीकार करायचा आहे, याबद्दलचं मार्गदर्शन मिळालं. सर्वसामान्य माणसाला एक मार्गदर्शनाची आवश्यकता असते. ते मार्गदर्शन जर योग्य आणि अधिकारी व्यक्तीकडून प्राप्त झालं तर तो निश्चितपणे त्याच्यावर विश्वास ठेवतो. आचार्यांनी हा सर्वसामान्य माणसांचा विश्वास जिंकला. त्यानंतर आचार्य कामकोटी कांची येथे आले. तिथे सुद्धा त्यांनी दक्षिण दिग्विजयाची आपली यात्रा पूर्ण केली. देवीची उपासना केली. शृंगेरी मठाची स्थापना केली. इथे त्याने आपल्या सर्व शिष्यांना बोलावलं, त्यांच्यावर अनुग्रह केला, त्यांना उपदेश दिला आणि सांगितलं, आता माझ्या जीवनाचा खरा अर्थ म्हणजे पुन्हा एकदा उत्तरेकडे जाणं हा आहे. शिष्यांना खूप वाईट वाटलं, पण आचार्य म्हणाले, मला तिथे गेल्याशिवाय आणि शारदा पीठामध्ये वादविवाद जिंकल्याशिवाय सनातन धर्माचा खरा विजय मला प्रस्थापित करणार नाही. आचार्य तिथून काशीला आले. काशीला येताना ते उज्जैन आणि अवंती येथे सुद्धा त्यांनी अनेकांशी परामर्श केला, वादविवाद केला, अनेक नवीन स्तोत्रांची रचना केली. या सर्वांचा हेतू एकच होता. ज्या ज्या समाजामध्ये, ज्या ज्या लोकांना ते भेटले, ज्या ज्या प्रदेशांमध्ये गेले, तिथल्या प्रत्येक धर्मक्षेत्राची, तिथल्या प्रत्येक देवतेची, तिथल्या प्रत्येक उपासना पद्धतीचा गौरव करायचा,
त्यातून लोकांच्या मनात सनातन धर्माबद्दल एकरूपता आणि आत्मीयता निर्माण करायची. ही सर्व देवता, या सर्व उपासना पद्धती शेवटी केशवाप्रतीच जातात आणि त्यामुळे त्यात संघर्ष असू शकत नाही. आपण सर्व सनातन धर्माचेच पाईक आहोत हा विचार प्रस्थापित करण्याकरता अनेक रचना आचार्यांनी केल्या. शारदा पीठ हे त्या काळातलं भारतातलं सर्वोच्च विद्वत्तेचं स्थान मानलं जायचं. भारतातील सर्व विद्वान आपल्या विद्वत्तेचा परिचय करून देण्याकरता, आपल्या जीवनाची कृतार्थता, आपल्या अभ्यासाचा श्रेष्ठ बिंदू समजून या शारदा पीठातून वादविवाद करत. त्याला 4 दारं आहेत. प्रत्येक दारावर वेगवेगळ्या विचारांच्या, वेगवेगळ्या मतांच्या, तत्वज्ञांशी, विचारवंतांशी वादविवाद करायचा, वेगवेगळ्या पंथाच्या आणि अनुयायांच्या मतांचा खंडन करायचं आणि त्यातून आपलं मत सिद्ध करायचं. ही एक सामान्य वादविवादाची पद्धत त्या शारदा पीठात स्वीकारण्यात आलेली आहे. आचार्यांची विद्वत्ता असाधारण होती. तिथे जेव्हा ते गेले तेव्हा तिथल्या आचार्यांनी, पंडितांनी सांगितलं, तुम्ही चारही दरवाज्यांवर, चारही स्थानांवर आमचा पराभव करूच शकणार नाही आहात, तुम्ही वापस जा. पण आचार्यांनी आपल्या विद्वत्तेने सर्वांना प्रभावितच केलं नाही, तर प्रत्येक मताचं खंडन केलं. जैन, चार्वाक, सर्व मतांचा त्यांनी पराभव केला. प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या सनातन धर्माचं, वैदिक धर्माचं श्रेष्ठत्व सिद्ध केलं. मग आचार्यांचा या शंकर दिग्विजयाचा हेतू काय होता हे जरा कृपा करून लक्षात घ्या. ज्या ज्या ठिकाणी ते गेलेत तिथे तिथे सनातन धर्माचा प्रभाव वाढला पाहिजे. सर्व पीठांमध्ये, सर्व उपासना पद्धतींमध्ये, सर्व मतांमध्ये सनातन हिंदू धर्माला एकरूपता आणली पाहिजे हा एकमेव हेतू त्यांचा होता. आणि पूर्णपणे विस्कळीत झालेला, जवळपास तात्विकदृष्ट्या विनाशाप्रत पोहोचलेला भारत देशाला त्याच्या महान धर्माचं, त्याच्या महान संस्कृतीचा परिचय करून द्यायचा. आपसात असणारा द्वेष, कलह यांना दूर सारून, आपसामधल्या भांडणांना दूर करून धर्माची केवळ परंपरा आणि उपासना पद्धती म्हणूनच नव्हे तर एक संस्कृती आणि जीवन पद्धती म्हणून पुनर्स्थापना करायची. कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांना, कोणत्याही प्रकारच्या कुवृत्तींना, कुप्रथांना स्थान द्यायचं नाही, तर त्याची सुधारणा करून एक प्रकारे त्याची शस्त्रक्रिया करण्याचं कार्य आचार्यांनी केलं. भारताचा नकाशा जर आपण पाहिला तर जवळपास आचार्यांनी 130 ठिकाणी मंदिरांना आणि स्थानांना भेटी दिल्या. 80 वेगवेगळ्या मतांचा पराभव त्यांनी केला. जवळपास 300हून अधिक मोठ्या विद्वानांशी त्यांनी वादविवाद केला, शास्त्रार्थ केला. हे सगळं कशा करता, तर केवळ परंपरेमध्ये, केवळ ठराविक पद्धतीच्या कार्यपद्धती आणि कर्मकांडामध्ये गुंतलेला हा जो समाज आहे त्यातल्या वाईट गोष्टी दूर करण्याकरता, या समाजाला त्याचं वैभव, त्याचं सामर्थ्य आणि ज्ञानाने सर्व गोष्ट साध्य होऊ शकतात हे समजावून सांगण्याकरता, समाजात चेतना आणि जाणीव निर्माण करण्याकरता, एकात्मतेचा विचार भारतात प्रस्थापित करण्याकरता, हा देश एक आहे, ही संस्कृती एक आहे, हा धर्म एक आहे, मग आपण कशा करता आपसात भांडत आहोत, केवळ चुकीच्या प्रतिपादनामुळे. मग हे आपण दूर सारलं पाहिजे, हा विचार त्यांना प्रस्थापित करायचा होता. खऱ्या ज्ञानाचा ज्याला अनुभव नाही आणि खऱ्या धर्माचा ज्याला परिचय झाला नाही असा व्यक्तीच भांडू शकतो, असा व्यक्तीच कलह निर्माण करतो. आणि म्हणून केवळ तत्वज्ञानाच्या आणि मतांच्या या गलबल्यात न राहता आणि आपसामधल्या भांडणांनी समाजाला विकृतीच्या अवस्थेत न आणता आपण जर एकत्र येण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या प्रत्येक परचक्राच्या आक्रमणापासून आपण या देशाचं रक्षण करू शकतो, असा विचार आचार्यांनी मांडला. आणि त्यातूनच सनातन धर्माची, या देशाच्या महान संस्कृतीची पुनर्स्थापना त्यांनी केली. आचार्यांच्या काळात अनेक मंदिरांचा विनाश झाला होता. छोट्या छोट्या पंथांमध्ये, मतांमध्ये विभागलेल्या लोकांनी इतर पंथांच्या अनेक रचना, कलाकृती, मंदिरं, स्थानं यांना भ्रष्ट केलं होतं. जाती, धर्म आणि पंथांच्या आणि विश्वासांच्या या दुष्प्रचारामुळे कुठल्याही परचक्रापासून हा देश वाचणार नाही अशा प्रकारची अत्यंत विस्कळीत अवस्था या समाजाची झाली होती. कर्मच्युत झालेला हा समाज नवीन निर्मिती करण्यास सक्षमच नव्हता. मग जर या समाजाला कर्मवादाचं, कर्मयोगाचं आणि ज्ञानयोगाचा ज्ञान परिचय करून दिला, आपण मुक्तीसाठी विहारात जाणं, संन्यास घेणं गैर आहे. संन्यास घेणारा व्यक्ती हा सर्व संघापासून परित्याग होत नाही, तर संन्यासाचा खरा अर्थ त्यांनी सांगितला की जो स्वतःच्या त्यागाला प्राथमिकता देतो पण समाजाच्या उद्धाराला अधिक महत्वाचं समजतो, जो आपल्या अहिताला, जो आपल्या आनंदाला आणि दुःखाला दूर सारतो पण समाजाच्या दुःखाला समजून घेतो, समाजाच्या उद्धाराकरता कार्य करतो, तो खरा संन्यासी. जो समाजाच्या विकासाकरता कार्य करतो, तो त्याच्याकरता वैराग्य स्वीकारतो, आपल्या सर्व आनंदाची आहुती देतो, तो खरा संन्यासी. भारताला एकरूप करण्याकरता, एकसंघ करण्याकरता अशा संन्यासांचा मोठा वर्ग आचार्यांनी निर्माण केला. आज आपण पाहतो आपल्यासमोर काय परिस्थिती आहे. इथे चित्रात जे दाखवलं आहे ते काश्मीर मधलं महान मार्कंडेश्वर मंदिर,
या मार्तंडेश्वर मंदिराची पूर्णपणे हानी झालेली आहे. भारतात अशी अनेक मंदिरं आहेत की ज्यांचा पूर्ण विनाश झालेला आहे. परचक्रांच्या आणि परकीयांच्या आक्रमणामुळे, आपल्यामधील आपसातील भेदांमुळे, विदेशी राज्यकर्त्यांच्या आक्रमणामुळे आणि स्वजातीय राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे भारतातील मंदिरांची, धर्माची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. या धर्माला कोणत्याही प्रकारचं सामर्थ्य, सहकार्य राजसत्तेकडून मिळेल असं झालं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या तत्वज्ञानाच्या प्रभावामुळे या धर्मावरची लोकांची आस्था कमी होत आहे. मग अशा वेळेला आचार्यांची खरंच गरज आहे. आपली श्रद्धा, आपल्या श्रद्धेची पुनर्स्थापना करण्याकरता, आपल्या धर्मस्थळांचा पुनर्विकास करण्याकरता, या धर्मस्थळांना पुन्हा आदराचं स्थान मिळवून देण्याकरता, या मतांचा आदर सर्व लोकांनी आनंदाने करावा, स्वीकार करावा. उपासना पद्धती भिन्न असतील, पण धर्ममत एक आहे हा विश्वास कायम करण्याकरता, या सनातन धर्माचं हे जे चैतन्य रूप आहे त्याला मोठं स्थान मिळेल. एको भारत एको धर्म हा विचार पुन्हा प्रस्थापित करण्याकरता, एको देव केशवा, कोणालाही नमस्कार केला तरी तो शेवटी परमेश्वरालाच पोहोचतो. आणि म्हणून उपासना पद्धतीच्या गलबल्यात नका राहू. चुकीच्या कल्पनांना, गैरसमजांना सोडून द्या. आपसातल्या कलहापोटी परचक्राला आणि परधर्मात येणाऱ्या आक्रमणाला टाळा. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भया हा विचार आचरणात आणा. हे सांगण्याकरता आज आचार्यांची गरज आहे. पण आज त्याचा अर्थ काय झाला आहे? आज आपल्या पुढचं आव्हान कसं आहे? आपण एकसंघ नाही आहोत, आपण संघटित नाही आहोत. आपला आपल्याच धर्मावरचा, श्रद्धेवरचा विश्वास उडालेला आहे. आपल्याला सनातन धर्माच्या श्रेष्ठ गोष्टींचा, तत्वांचा परिचयच झालेला नाहीये. या देशाच्या विकासाकरता या सर्व गोष्टी आवश्यक आहेत. या देशाला पुनर्वैभव मिळवून देण्याकरता, या देशाची पुनर्स्थापना करण्याकरता आपण सर्व एकत्रित यायला पाहिजे. आणि या एकसूत्रात बांधणारा एकच विचार आहे, तो म्हणजे सनातन धर्माचा विचार, जो आचार्यांनी 2500 वर्षांपूर्वी सांगितला, तो आपण आज स्वीकारला पाहिजे. आजचं युग हे अत्यंत मोठ्या संघर्षाचं आणि एक प्रकारे मोठ्या आव्हानांचं आहे. आपल्या श्रद्धा, आपले विचार याबद्दल आपणच साशंक झालो. आपल्या मनात संदेह आहे. आपला धर्म, आपली संस्कृती श्रेष्ठ नाही असं आपल्यालाच आता याचा ही खात्री आपल्याला पटायला लागली आहे. आपल्यामध्ये गुणवत्ता नाही. आपल्यात कुठल्याही प्रकारची नाविन्य निर्मिती करण्याची क्षमता नाही असं आपल्याला वाटलं. आपल्यापैकी प्रत्येक जण आपापल्या जातीचा अभिमान बाळगतो, पण आपल्या धर्माचा अभिमान बाळगत नाही. आपण आपल्या जातीच्या हिताकरता इतर जातींशी भांडायला तयार आहोत, संघर्ष करायला तयार आहोत, पण या धर्माच्या रक्षणाकरता मात्र कोणीही एकत्र यायला तयार नाही. आपण कोणीच हिंदू नाही आहोत. आपण कोणत्या तरी जातीचे आहोत, कोणत्या तरी पंथाचे आहोत. आपण शैव आहोत, वैष्णव आहोत, गणपती आहोत, शाक्त आहोत, पण आपण हिंदू आहोत का? याचं उत्तर मात्र नाही. असं होऊ देऊ नये, असं होऊ नये. हे टाळलं पाहिजे, हे थांबवलं पाहिजे. याच्याकरता आचार्यांच्या विचाराची गरज आहे. मग आपण काय शिकलं पाहिजे? सनातन धर्म श्रेष्ठ आहे. एकात्मता हाच या देशाचा मूलमंत्र आहे. भारतवर्षाच्या महानतेसाठी या महान सनातन धर्माच्या उपासना पद्धतीचा आपण स्वीकार केला पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. जोपर्यंत आपण एकत्र येत नाही, तोपर्यंत आपल्या देशाला कोणीही एकत्र एका सूत्रात बांधू शकत नाही. मणिपूर असो की कन्याकुमारी असो, सर्वत्र भगवान कृष्णाची आणि रामाची आपण उपासना करतो ना. आपली आराध्य दैवत जर एक आहे, आपल्या मनात त्या आराध्य दैवत श्रद्धा आणि आत्मविश्वास आहे, मग आपण एकत्र भारतीय म्हणून एकत्र काय येऊ शकत नाही? भारताच्या कोणत्याही भूभागावर कोणीही आक्रमण केलं, कोणत्याही उपासना पद्धतीच्या स्थळावर कोणी आक्रमण केलं, तर ते आपल्यावर झालेलं आक्रमण आपल्याला का वाटत नाही? आपल्या महान परंपरा, संस्कृतीचा, मंदिरांचा आपल्याला अभिमान का वाटत नाही? हे जर आपल्याला टाळायचं असेल तर पुन्हा एकदा आचार्यांना पुनरागमनाची विनंती करूया. आणि मग आपण याच्यातूनच संघशक्तीचा विकास करू शकतो. कलियुगामध्ये संघशक्तीच समाजाला पुढे नेऊ शकतो. भारतातल्या सर्व व्यक्ती जर एकत्र आल्यात, एका संघशक्तीच्या रूपात पुढे आल्यात, तर भारतापुढे असणारं प्रत्येक आव्हान आपण टाळू शकतो. आणि म्हणून आपण त्या आचार्यांच्या विचारांचा स्वीकार करावा, त्या संघशक्तीच्या माध्यमातून या देशाचा विकास करावा, एवढीच प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. कोणाला काही विचारायचं असेल आपण विचारू शकता. मला वाटतं कोणाला काही विचारायचं नाही आहे, तर मी इथे थांबतो. थँक्यू.